तुझा त्या टेकडीचा काय संबंध आहे? त्या टेकडीवरच का तुझ्या बरोबर सगळ्या गोष्टी घडतात? म्हणजे आज जो काही पिट्या आहे, पिट्या भाई आहे, जे काही रमेश परदेशी आहे, हा जसा मित्रांमुळे उभा आहे, पण हा पिट्या आणि पिट्या भाई होण्यामागे जर का सर्वात मोठं काय असेल तर आजी. नातवाला सगळेच सांभाळतात, लक्षात ठेव. कोणी ना कोणी थोड्याफार प्रमाणात, पण असं नाही कोणी सांभाळू शकत. 6 ते 9चं पिक्चर बघायचं घरी, आणि तिथं निरोप द्यायची सिटी पोस्टला कोणाला पण, हे घरी निरोप द्या, आम्हाला उशीर होईल. पण तेव्हा काही फोन बिन काही नाही ना. आणि तिकडे आजी बरोबर गेल्यानंतर चंगळ सगळी. ज्या गोष्टीवर बोट ठेवली ती आपली. अरे वेगळंच लाईफ. म्हणजे तिने परिस्थिती नसतानाही तिने ज्या पद्धतीने वाढवलं ना. दिवाळीला लोकांना 1 कपडे घ्यायचे, एकच ड्रेस देतात. नाही, मला 4 घ्यायचे, 4 दिवशी वेगळे घालायचे. आणि आपल्याकडे माती काम चालायचं ना, सगळं कुंड्या, मडकी वेडकी, आपला तो पारंपरिक व्यवसाय होता. आमच्याकडे भाडेकरी होते काही, आणि त्यावेळेला 4-5 भाडेकरी. आमच्या भाडेकऱ्यांना ताकीद अशी होती की जर पोराला अंगाला कुठं माती दिसली, हे मी. आमच्या या पॉडकास्टमध्ये पहिल्यांदा कोणीतरी स्वतःच्या आजीबद्दल इतकं बोललंय. मी या माध्यमातून आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करतो की आपल्या आजी आजोबांना, आपल्या आई वडिलांना खूप प्रेम द्या, जसा पिट्या भाई देतो. त्यांना जपा. जरी त्यांचं वय वाढत चाललं असेल आणि तुम्हाला वाटतंय की ते आता लहान होत आहेत, तर हो, तुम्ही जेव्हा लहान होता तेव्हा त्यांनी ऍडजस्ट करून घेतलं होतं. तुम्ही त्यांना ऍडजस्ट नका करू, तुम्ही त्यांना प्रेम द्या. नमस्कार नमस्कार नमस्कार. समाजोशी प्रस्तुत मोकळ्या गप्पा माइंड मीट्स माइंड इन असोसिएशन विथ SD फिल्म्स, KK पिक्चर आर्ट्स, पावर्ड बाय सुविधा संकल्प ग्रुप सादर करत आहोत चिटचॅट विथ दिग्विजय जोशी सीझन 3. आणि आज ह्या पॉडकास्टमध्ये, ह्या इंटरव्ह्यू सेशनमध्ये आमच्या फार जवळचे एक व्यक्तिमत्व आलेत. मी जरा त्यांच्याबद्दलचं नावाचा अर्थ सांगतो, नंतर खूप सारे अर्थ आपल्याला आणि खूप साऱ्या गोष्टी गप्पा आपण मारणार आहोत त्यांच्याबरोबर. रमेश हे नाव संस्कृतमधून आलेलं आहे आणि त्याचा अर्थ खूप सुंदर व धार्मिक संदर्भात महत्त्वाचा आहे. रमेश म्हणजे भगवान विष्णू किंवा भगवान राम यांचे दुसरे नाव. रमा म्हणजे लक्ष्मी देवी आणि ईश म्हणजे स्वामी, देव. त्यामुळे रमेश म्हणजे लक्ष्मीचे स्वामी. थोडक्यात रमेश म्हणजे देव, पालनकर्ता आणि संपत्तीचा स्वामी असा अर्थ होतो. आणि आज आपल्या इंटरव्ह्यूमध्ये आहेत रमेश परशुराम परदेशी, अभिनेता, लेखक आणि बरंच काही. म्हणजे तुमच्या सगळ्यांचे आवडते लाडके पिट्या भाई. नमस्कार. आता मी रमेश दादा मी हाक मारू का पिटू दादा म्हणून? हाक पिटू बरं, मला हे विचारायचंय. मी पण पटकन हो नाही द्यायचं. रमेश कोण म्हणतो? नाही, पिटू दादा, मला हे विचारायचंय तुम्हाला की रमेश इतकं सुंदर नाव आहे तुमचं, बरोबर? केवढा सुंदर अर्थ सांगितलाय. फारच सुंदर आहे. मला पहिल्यांदा कळायला. तुम्हाला माहित नव्हतं आतापर्यंत? काही संबंध काहीतरी तुम्ही नाही. आपण कशाला नावाचा अर्थ शोधतो? म्हणजे जो माणूस म्हणजे भगवान प्रभू रामांचं आणि हे एवढा मोठा अर्थ आहे त्याचा, माहितीच नव्हतं माहिती. आज तुझ्यामुळे कळालंय. खरं तर ते खरं गंमत करता का? नाही, खरंच तुझ्यामुळे कळालंय. मग मला एक सांगा, मला वाटलं एकदम कॉमन नाव आहे आपलं, साधं सोपं. नाही, केवढा मोठा अर्थ आहे. पण रमेश हे जे नाव आहे, हे म्हणजे हे कसं इन्व्हेंट कसं झालं? त्याला एक मोठा सासू सुनांमधल्या वादाची किनार आहे म्हणजे या नावासाठी. आता काय आहे, माझं नाव रमेश हे माझ्या आजीने ठेवले. माझ्या आजीला रमेश देव आवडायचे. रमेश अभिनेते म्हणजे आपले ज्येष्ठ अभिनेते रमेश देवजी आवडायचे, आणि त्यामुळे तिने हे नाव ठेवलं. आमच्या आईचं आणि म्हणणं वेगळं होतं, तिला वेगळंच नाव ठेवायचं. काय नाव ठेवायचं होतं? आमच्या आईला अमित असं नाव ठेवायचं होतं. तिने भांड्यांवर वगैरे असं अमित लिहून, तर ती भांडी सगळी आमच्या आजीने टाकून दिली. म्हणजे असलं काही नाही, मी सांगेल तेच नाव. असं त्या एकदम मोठ्या सासू सुनांच्या प्रचंड स्ट्रगल नंतर आलेलं नाव हे. पण त्या नाव आता कुठेच दिसत नाही. नाव पिटू, पिट्या बाई असं. ते तसंच आहे ना. पिट्या म्हणजे कसं घरात पिंट्या म्हणतात. अच्छा. आपल्याकडे टोपण नावाने सगळ्यांना ओळखलं जातं. जसं तू दिग्या आहे, माझं दिगूचं दिग्या झालं, तसं मी घरात पिंट्या आहे. घरात पिंट्या, बाहेर मित्रांनी पिट्या केलं. त्याच्यामुळे आता रमेश परशुराम परदेशी हे फक्त कागदावर लिहिण्यापुरतंच नाव राहिले. आधार कार्ड किंवा जिकडे असेल तिथं फक्त, नाहीतर सगळीकडे पिट्याचं नाव माहिती. अच्छा. मग ते पिट्या भाई पर सिनेमापर्यंत नाव आलं? ते सगळे क्रेडिट प्रवीण विठ्ठल तरडे यांचे. प्रवीण सरांचं टोपण नाव काय? नाण्या.
अच्छा. हा. ओके ओके ओके. म्हणून म्हणजे सिनेमामध्ये पण तुम्ही हे सगळं वापरता. ते संत ज्ञानेश्वरांवरनं ठेवलेलं नाव आहे, कारण त्यांचं मूळ पत्रिकेत नाव ज्ञानेश्वर आहे. हो का? मग ज्ञानेश्वरचं घरात आई नान्या असं ते नाव आहे. हे पहिल्यांदा एक्सक्लुझिव्ह होतंय. प्रवीणजींचं पण एक टोपण नाव आहे. आपण म्हणतो जसं पिट्याबाई तसं त्यांना नन्या. आई शपथ. हे तर म्हणजे पण मग आजी शेवटी जिंकलीच का तुमच्या? काय नाही काय आता जिंकलेलं आहे म्हणजे हे दिसतंय ना तुला समोर, मी रमेश परशुराम परदेशी म्हणजे खरा डॉन आजीच ना? एक नंबर डॉन आमची आजी. आमच्या ना आजीच्या नादी कोणी नव्हतं. एखादा अनुभव किस्सा काय? नाही मग माझी जे काही म्हणजे जन्मापासून ते म्हणता ना, जन्म आई वडिलांनी दिलाय माझ्या, म्हणजे परशुराम लक्ष्मण परदेशी आणि वनमाला परशुराम परदेशी हे दोघं आई वडील. जन्म यांनी दिला, पण जन्म दिल्यापासून ते आतापर्यंत जे काही माझं सगळं केलं गेलं ते फक्त आजीने केलं. आजीने केलं. म्हणजे लहानपणापासून सगळं 1 महिन्यांचं बाळ असल्यापासून सांभाळण्याचं काम सगळं आजीने केलं. त्या पण तुम्हाला पिट्या म्हणायच्या? नाही, दादा म्हणायचे. ते आपली काय तिला जे काय त्यावेळेला, पण आजी आमची फारच म्हणजे तिच्याविषयी खरं तर खूप बोलण्याचा वियोग आला नाही कुठं, कारण आई वडिलांची जागा ही आई वडिलांची असते, लक्षात ठेव कायम, कारण ते आपले जन्मदाते असतात. पण आपण म्हणतो ना, जन्मदात्यापेक्षा आपला पालन करता हा जास्त महत्वाचा असतो. तिचा रोल होता तो. म्हणजे आज जो काही पिट्या भाई आहे, जे काही रमेश परदेशी आहे, हा जसा मित्रांमुळे उभा आहे म्हणजे या ह्याच्यात, पण हा पिट्या आणि पिट्या भाई होण्यामागे जर का सर्वात मोठं काय असेल त्या आजींचं नाव सोनाबाई लक्ष्मण परदेशी. म्हणजे आजी एक विलक्षण रसायन होतं. तुला किस्से जर का सांगत गेलो तर तुझा जो म्हणजे ह्या ज्या आपल्या गप्पा आहेत ना, त्या आजीच्या गप्पा होतील माझ्या इतके. खूप दुर्मिळ योग आहे. नाही, दुर्मिळ असा आहे कारण आजी एक आमचं वेगळं रसायन होतं. एक तर लहान असलेल्या बाळापासून सांभाळलं, त्याच्यामध्ये माझ्या आत्या आहे, परत काका आहे, त्या बिचाऱ्यांचं पण खूप आहे स्ट्रगल म्हणजे मला सांभाळण्यात. मोठ्या भावाचा मुलगा त्याच्यात सांभाळणं. आमची आजी इतकी डेंजर होती दिघा, तुला सांगतो माझ्या बाबतीत. मी लहान होतो ना, तर आमचं आपलं अंगण पौड फाट्याला आपलं घर आहे तिथं, ते आपलं अंगण होतं पहिलं, आणि आपल्याकडे ऑफिस आहे अजूनही प्रचंडगड, आणि आपल्याकडे माती काम चालायचं ना, सगळं कुंड्या मडकी वेडकी, आपला तो पारंपरिक व्यवसाय होता. आमच्याकडे भाडेकरी होते काही, आणि त्यावेळेला 4-5 भाडेकरी. आमच्या भाडेकऱ्यांना ताकीद अशी होती की जर पोराला अंगाला कुठं माती दिसली ते मेले. काय बोलतो? शेट मला उरवरच घेऊन फिरायचं कंपल्सरी. माती नाही लागली पाहिजे पोराच्या अंगाला, एवढी डेंजर आजी. तू दादा, तुला एक बहीण ना? हा, लहान बहीण आहे. लहान बहीण तसं एकुलता एक भाऊ आणि एक बहीण. एक भाऊ एक बहीण. माझ्यापेक्षा लहान आहे ती 6 वर्षांनी. ताईचं पण लाड केलेत आजी? हा, ताईचे लाड, पण ताईचे लाड आई वडिलांनी जास्त केले. तू पहिला म्हणजे? मी इकडं ना, मी राहिलोच इकडं. बरोबर. म्हणजे आजीकडेच लहानाचा मोठा झाल्यामुळे माझं सगळं आजीकडे केलं, पण तिच्या आई वडिलांनी लाड खूप केले. आमच्या इंटरव्ह्यू मध्ये आता तू बोलता बोलता आजीचा विषय निघाला पिटू दादा, तर परवाच काही दिवसांपूर्वी एक इंटरव्ह्यू प्रदर्शित झाला अनिरुद्ध रांजेकरांचा. तर अनिरुद्ध रांजेकर हे म्हटले की 92व्या वर्षी त्यांची आजी आता 8 फेब्रुवारीला गेली, आणि ते म्हटले की 92 इयर्सच्या वेळेस 92व्या वर्षी आजी म्हटली त्यांच्या मैत्रिणींना मी सांगेल की माझ्या नातवाला अजूनही माझी गरज आहे. म्हणजे हे आता तू बोलताना ते कुठेतरी आठवलं. 100% माझी आजी 2005 ला गेली. 15 जून 2005 ला, वयाच्या 86-87 वर्षाची असेल त्यावेळेला ती. त्यावेळेला गेली, आणि शेवटपर्यंत ती जोपर्यंत होती तोपर्यंत तिची गरज कायम होती. मी तुला सांगतो ना, असं कुणी नाही दिघा करू शकत आताच्या काळात जे तिने केलंय. नातवाला सगळेच सांभाळतात, लक्षात ठेव, कोणी ना कोणी थोड्याफार प्रमाणात, पण असं नाही कोणी सांभाळू शकत. असं नाही. म्हणजे आमचे एक आजोबा होते, म्हणजे आजीचे भाऊ, ते मला शाळेत सोडायला लावायचे त्यांना. तर आपल्याकडे नॉर्मली काय असतात, आपण जातो की लेकरांना आपल्या सोडायला, जातो आणि येतो परत, बरोबर आहे ना? आमच्या आजीचा नियम हा होता, म्हणजे त्यांचे वडिलांचे माझ्या मला शाळेत न्यायचं, सोडायचं, आणि शाळा सुटेपर्यंत तिथंच बसायचं. हा, काय गेराडला बिडला परत बाहेर आला तर काय करशील, म्हणजे तिथंच बसायचं. हे म्हणजे एक
काय म्हणता येईल त्याला, ही वेगळीच नाळ आहे. हा हा तिथंच बसेल. मी पहिल्यांदा ऐकलं की तिथंच बसेल. ऐक ना, शाळा सुटली की मला सायकलवर घ्यायचं आणि परत यायचं. बापरे. दुसरी कला रसिक होती, सगळे सिनेमा बघायचे. म्हणजे हे सगळं तुझ्यात आले दादा. ते काकाकडनं पण आलंय. माझा काका जो आहे म्हणजे तुळशीदास परदेशी, हो. त्याच्याकडनं बेसिकली ते जास्त आलं. आजी असली डेंजर कालासक्त होती की आम्ही सिनेमा बघायला जातो त्या काळात. आता तुला माहिती आहे त्या काळात सिनेमा बघायला गेलो ना म्हणजे अमिताभ बच्चन वगैरे, हो. दुपारी 3 ते 6चा सिनेमा, हा, तेव्हा तेव्हा 12 12 ते 3, 3 ते 6, 6 ते 9, 9 ते 12, 9 ते 12 एवढे 4च होते. आपल्याला शक्य 3 ते 6 व्हायचं. हो. आम्ही इतकी कला रसिक होती. 3 ते 6चा तेव्हा हाऊसफुल असायचे बघ. 3 ते 6चा नाही मिळाला. कुठल्या टॉकीजला? विजय टॉकीज नाही, विजयला असेल, तुमच्या श्रीनाथला असेल, लक्ष्मीनारायण, कुठे जर नाही 3 ते 6चा मिळाला ना तर 6 ते 9चा पिक्चर बघायचं आणि घरी. आणि तिथं निरोप द्यायची सिटी पोस्टला कोणाला पण. ते आपलं घर रोडवर आहे ना, ते घरी निरोप द्या, आम्हाला उशीर होईल यायला. मग तेव्हा काही फोन बिन काही नाही ना. आणि तिकडे आजी बरोबर गेल्यानंतर चंगळ सगळी. शेट, ज्या गोष्टीवर बोट ठेवेल ती आपली. अरे वेगळंच लाईफ. म्हणजे तिने परिस्थिती नसतानाही तिने ज्या पद्धतीने वाढवलं ना. दिवाळीला लोकांना एक कपडे घ्यायचे त्यावेळेला, एक ड्रेस ना, एकच ड्रेस देतात. नाही मला 4 घ्यायचे, 4 दिवशी वेगळे घालायचे. हे आजी करू शकते, दुसरं नाही. आई वडील पण नाही करत. ऐक ना, मी एका मुलीचा बाप आहे. आता मला तिने जर मागितलं मी पण म्हणतो नाही नाही, हे 2 बाद झाले, 4 वेगवेगळे. म्हणजे तुझ्या धनत्रयोदशीला, लक्ष्मी पूजनाला, भाऊबीजेला आणि पाडव्याला तू 4 वेगळे कपडे घालायचे. पण जेव्हा तू आजोबा होशील तेव्हा मला असं वाटतं की त्या गोष्टी काय माहिती आता. नाही, ते वेगळं मिक्सर होतं ना, ते त्याच्यामध्ये ते तिच्यासारखं नाही होऊ शकत. तू हे आजीबद्दल आजपर्यंत कुठेच नाही नाही नाही, काही कसं कारणच नाही आलं एवढं बोलायचं कुठं. खाण्याला गेल्यानंतर आज आपल्या घरी आपली वाट बघत नाहीत फार. लक्ष ठेव, फोन करतात, आता येणार आहे का जेवायला, जेवलं. आपण जात नाही तोवर जेवत नव्हते आजी. हा नाही, मला लाडाचा घोडा म्हणून अख्ख्या पौड फाट्यावर तू जर का कुठलेही जुने माणसं असतील त्यांना जर तू विचारशील तर तो पिट्याला, म्हणजे पिंट्या काही म्हणतात त्या पिठ्याला, त्या म्हातारीने कसा वाढवला तर ते सगळे म्हणायचे लाडाचा घोडा आहे. तर प्रत्येक जण येऊन म्हणायचं म्हातारे याची एवढे लाड करू नको, जाईल वाया ते पोरग. मग आजी काय म्हणायचं? हा ठीक आहे म्हणायचे. बघू, माझा विश्वास आहे नाही होत तसलं काय म्हणतो. आजीनी बरोबर नाव 100%. आजीनी नाव बरोबर ठेवलं, कारण त्यांना जरी अभिनेता रमेश देव आवडत असायचे पण ते खरंच रेशमासारखा रमेश आहे. हा म्हणजे दादा एक बोलता बोलता, सॉरी आता आपण मोकळ्या गप्पा आहेत आणि मोकळ्या गप्पांमध्ये अशाच कुठलाही आम्ही काही प्रश्न वगैरे डिस्कस नाही केले. दादा आजकाल आहे ना खूप वेगळी परिस्थिती झाली आहे. आत्ताची जी ही आपली जनरेशन आहे, काही येणारी जनरेशन, त्या आई वडिलांना पण किंमत देत नाही. आजी आजोबा तर फार लांब. अरे आजी आजोबा आता नको असतं. काय दादा, काय ह्याच्यावरती तुझं मत काय? अरे त्याच्यावरती ते संघ आता काम करतोय बघ, कुटुंब प्रबोधन, पंचपरिवर्तनामध्ये, की ही काळाची गरज झालीये. पूर्वी कुठलंही घर असेल, आई वडील, आजी आजोबा, शक्यतो काही वेळेला आत्या, कारण आत्यांच्या नवरे पट आधी गेलेल्या असायचे, असं एक कुटुंब असायचं ना, तर त्याची गरज आता अशासाठी जाणवायला लागली. आता आपण व्हॅल्यूज देत नाही. आई वडील, प्रॉब्लेम हा आपल्याकडनं झालाय दिघा सगळा. आपण सोकॉल्ड समाजात मध्ये ना, आम्ही मॉडर्न आहोत आणि आम्ही कुठल्याही व्यक्ती स्वातंत्र्यावरती कोणाच्या गदा आणत नाही. त्याच्यामुळं जेव्हापासनं आई वडिलांचं सांगतो, आजी आजोबांना तर विचार हे नाही. आपल्याकडे आपल्या समाजात नाही ना, मुला मुलींना विचारणं बंद झालं. कुठं चाललायस, कधी येणार आहेस, किंवा कुठं चाललीस, कधी येणार आहेस, हे ज्या वेळेला बंद झालं ना विचारणं, तेव्हापासून हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. व्हॅल्यूज संपली. आणि मग नंतर ते आलं, ए बाबा आम्ही नाही या बोलत तिला, आई वडील नाही का, आम्ही नाही त्याला बोलत, त्याला त्याचं स्वातंत्र्य आहे की नाही. अरे कसलं स्वातंत्र्य, हा काय संबंध स्वातंत्र्याचा? त्या स्वातंत्र्याचा ते गैरफायदा घेतात का नाही हे पण बघणं काम आहे ना. आजी आजोबा विचारायचे, अरे बाळा आली नाही रे ती अजून, बाळा अजून आला नाही रे तो. हो, आणि त्याच्यामुळे डोकं, म्हणजे आता बघ ना दादा, तू घरी जात नव्हता तेव्हा तुझी आजी, कारण 2 आहेत. नाही लांबचं उदाहरण देत नाही मी तुला, लांबचं नाही देत. माझे वडील आता 76 वर्षांचे, जेव्हा माझ्याकडे असतात, ज्या वेळेला आपल्याला घरी जायचं टायमिंग नाही, कधी जातो मी 2ला, आपण 3ला. ऐक ना, 2-3ला गेलं ना तर मी हळूच लॅच उघडतो, हळूच दरवाजाचा आवाज नाही लावता, ऐक ना जायचं, कारण ते बाहेर झोपले जातात. आणि आपण 4 पावलं टाकतो तर आवाज येतो, काय रे
किती वाजले? सेम माझे काका आहेत वीरेन काका म्हणून. आम्हाला जर कधी रात्री उशीर झाला, समजा 12:30-1 वाजले, म्हणजे आता हे लक्षात आलंय, मी पहिल्यांदा या चॅनलवरती जसं तू आजीचं नाव घेतलं तसं माझे वीरेन काका आहेत त्यांचं नाव घेतो. तर ते काय करतात, जे घरात आले ना 12:30-1 वाजले ना, ते सोफ्यावरती बसून राहतात. आणि जेव्हा 12:30-1 वाजता कुठलंही काम असेल, आम्ही एंटर करतो ना, तेव्हा काम तर चांगलंच करून आलो असतो, पण एक लाज आणि एक 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 आदराची भीती वाटायला लागली. ही आदरयुक्तची भीती आहे ना, मला आजही आताही माझ्या वाटते, वडिलांची आताही वाटते. 2:30 वाजता पहाटे जर का ते म्हणतात का ही काय वेळ, आपण म्हणतो भाऊ जरा काम होतं, कुठली काम ही काय 2:30 वाजता काय काम असतात होय, बरं ठीक आहे जातो झोपतो. आता गप जाऊन झोपतो तो आपला, आपण उलटून त्यांना म्हणतो का कशाला विचारताय तुम्ही काय, नाही. पण आताची पिढी झाली अशी विचार, कोण म्हणजे प्रश्नच नाही विचारायचा भाऊ, नाही आता विचारायची, असं झालंय सगळं. नाही. म्हणजे ते म्हणून तर ना जे कुटुंब प्रबोधनाचं जे आता चालू आहे ना, सगळं गरज आहे एकमेकांनी ऐक ना. विचार, तुला एक पूर्वीचा किस्सा सांगतो. आम्ही सगळे चाळीत राहायचो पहिले पोटपाट्याला, बरोबर सगळे. आता चाळीत राहत असताना तू तरडे दादा, हा आम्ही सगळे एकत्र चाळीत. पूर्वी ना, आता समजा कोणाची तरी बहीण आहे, समजा माझी बहीण आहे, तेव्हा सांगतो ती कुठेतरी सिटीत गेली, आता ती कॉलेजला आहे कुठेतरी, ती गेली तिच्या मैत्रिणींबरोबर गेली तुळशीबागेत. तिथं तू आहे. आता तू तुझ्या काहीतरी कामानिमित्त तिथनं चाललाय आणि तू ताईला पाहिलं, तू जाणार शेजारी, काय ग इकडे काय करते, इकडे काय तुझं. हो हो, बरं तिची फाटायची, हो. अयो दादाचा मित्र आहे. नाही अरे ते मी तुळशीबाग, हा लवकर जा घरी. ऐक ना, सख्या भावापेक्षा जास्त, आई वडिलांपेक्षा जास्त अधिकारवाणीने तू तिला तेव्हा बोलायचा. हो, आणि ती पण त्याला रिस्पॉन्ड करायची, हा दादा जाते. ती आदराची भीती होती. ऐक ना, आता शेठ, आता आपण आणि मग परत ते सांगणार आपल्याला, अरे तुझी बहीण भेटली होती या खाली, खोटं बोलायची सोय नाही. मग सोयच नाही. मग ती पण सांगायची, अहो ते भाऊ तुझा मित्र भेटला होता बरं का, तो मला बरं ठीक आहे, हा ओके. हे गेलं सगळं. आता विचारलं तर तू कोण विचारणारा, सक्का भाऊ मला विचारत नाही तर तुझा काय संबंध. तिथे त्याचा पान उतारा करायचा, जे काय व्हायचं. त्याच्यामुळे लोकांनी काय केलं, बोलणं बंद. पूर्वी कुठला काका बिका कोणाचा मामा बाहेर भेटला की तो विचार, का रे बाळा तू कुठं चालली. दादा, आम्ही लहानपणी जर कुठल्या मैत्रिणी बरोबर फक्त आम्ही जर काही क्राफ्टच्या गोष्टी घ्यायला गेलो तर आमच्या घरी कळायचं की अरे हे दुकानात होते बरं का, हे असं झालेलं. अहो रस्त्यावर बोलला 1 सेकंद, काय कुठं चालली तरी घरी जायचं. अहो तो त्या पोरीशी बोलत होता. पण दादा तुला असं वाटतंय, पिटू दादा मी हा विचारतोय, जो आजीवरनं हा प्रश्न निघाला आणि आत्ताचे जे पिढी येत चालली, तुला वाटतंय हे अजून भीषण होणार आहे, भयानकर होणार. एक लक्षात ठेव, मी काय लय मोठा महाराष्ट्रातल्या न्यूज वाचतोय, एका स्वतःच्या आईला त्याचं सगळं वाचतो मी तुला. कशामुळे ह्याचं काय आहे? कारण काय दादा, मी हा प्रश्न तुला विचारायचं काम का केलं, कारण तू 20 वर्षापासून संघाचा कार्यकर्ता आहेस. नाही, मी बालपणापासून, वयाच्या 6व्या वर्षापासून तू संघाचं स्वयंसेवक आहेस. संघ म्हणजे काय हे सगळ्यांना माहिती आहे. संघ म्हणजे आत्मा आहे, संघ म्हणजे हिंदुत्ववादी आहे, संघ म्हणजे श्वास आहे आणि संघ म्हणजे समाजसेवा आहे. हे तू त्याच्यात काम केलेलं आहेस. त्यानंतर तू 20 वर्षापासून आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होता, चित्रपट सेनेमध्ये होता. तसं पाहायला गेलं तर थोर मोठ्यांचे तुझ्यावरती खूप जास्त संस्कार विचार पडत आलेत, आजीपासूनच सुरुवात करूया. तर आता एवढा सगळा जो तू प्रवास केलेला आहेस, तर तुला माणसं ओळखायची एक टेक्निक असते. तर हे मी तुला विचारतो की हे जे आता होतंय, आजकाल आई वडिलांना पण वृद्धाश्रमात जावं लागतंय राहायला, ह्या सगळ्याला तू कुठल्या लेन्सनी पाहतोयस? नाही, मी तुला तेच सांगतोय की मी हे स्टेटमेंट करणं कदाचित खूप हे होईल. नाही बोलणं गरजेचं. याच्या आधी पण अनेक लोक बोलले, मी स्वतः बोलतो. आपली जनरेशन ही रिलेशनची व्हॅल्यू करणारी शेवटची जनरेशन, म्हणजे 90s 80s किड्स म्हणतो आपण, 70s म्हणजे त्यांच्या ह्याच्यात काय आपण मिलेनियर कोण आहे, जेनझींच्या भाषेत काय, मला ते जे कोणी ऐक ना, जे कोणी आहे आपण. रिलेशन म्हणजे कुठलं रिलेशन, मुलगा वडिलांचं रिलेशन, मुलगा आईचं रिलेशन, मुलगी आई, मुलगा मुलगी, काका मामा दादा, ऐक ना, भाचा भाची, सगळ्या चुलत काका सगळे काका दादा मामा सगळे, या सगळ्या रिलेशनची व्हॅल्यू करणारी किंवा त्या रिलेशनला मानणारी आपली शेवटची जनरेशन आहे. ह्याच्यानंतरची जनरेशन सगळे आयसोलेट आहे. अरे तू घरात बघ, पोरगी, आता मी माझे कुणी असेल, मुलं कुणाच्याही घरात असतात, घरात आली की स्वतःच्या रूम मध्ये घुसतात, कारण त्यांना स्वतःची रूम आहे. आता आपल्याकडे तसं नव्हतं. कसले आले 10x10च्या खोलीमध्ये सगळेच एकच रूम, रांगेत सगळे, रात्री झोपायचे तर सगळे लाईनीने एका झोपायचे. ही आपलं त्याच्यातनं आलेलो आपला प्रवास.
आणि आता हे घुसतात तर बाहेर येत नाहीत. हे आपण काय होत चालले, समाज आहे ना सगळा आयसोलेट होत चाललाय असा, स्वतः भोवती केंद्रित. आणि त्याच्यामुळे आता रिलेशनची व्हॅल्यू, कुणी विचारलेले प्रश्न आवडत नाही नाही, आवडत. कुणी ज्ञान द्यायला गेलं की म्हणायचं गप तुला शहाणा आहे, तू नको सांगू. ज्ञान देणार आता हे आलं. ते ज्ञान हे भाऊ व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी तर जगात तू भाऊ सकाळी एक बघणारा दुपारी विद्वान झालेला असतो, तो आपल्याला सांगायला लागतो इराण आणि इस्रायलचं युद्ध आहे ना तुला सांगतो. अरे बस, त्या इराण आणि त्याच्या युद्धाला 2500 वर्षांचा इतिहास आहे, ते का होतंय ते बघ. रील आला, खोमेनी आहे ना भुयारात लपला होता पण बॉम्ब टाकला मिळाला. अरे तू ते नको सांगू, ते ऐक ना. हे आपल्याकडे आपलं काय झालंय माहितीये का तुला, स्वयंघोषित डॉक्टर झाले, स्वयंघोषित सगळे. नाही, आपल्याला जी इन्फॉर्मेशन मिळते ना ते आपण लोकांना ज्ञान म्हणून वाटतो, नॉलेज म्हणून वाटतो. जे इन्फॉर्मेशन असते, इन्फॉर्मेशन आणि नॉलेज ह्याच्यात लय मोठा फरक आहे. म्हणजे मी तुला असं सांगायचं अरे मला ते माहिती आहे ना, मला लय नॉलेज आहे. नाही नाही नाही, मला माहिती आहे, ती माझी इन्फॉर्मेशन आहे. काही जण इन्फॉर्मेशनलाच नॉलेजमध्ये कन्वर्ट करून कप्पा गप देतात ठेवून. आता म्हणून तू जो परत प्रश्न विचारला त्याच्यावर मी सांगतो की ही जी रिलेशनची व्हॅल्यू आहे आता, लक्षात ठेव, भावाला भावाने विचारलेलं चालत नाही. आता नाही चालत. तो म्हणतो तुझं तू बघ ना बाबा फॅमिली, माझं कशाला. कारण पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धती असताना हे प्रश्न येत नव्हते. नाही, काय म्हणतात त्याचा उगमच नव्हता त्या प्रश्नांचा. सांगतो ना, येत नव्हते. भाजी एक बनायची ना, ऐक ना, तर सगळ्यांसाठी भेंडी आहे ना, तर ऐक ना 12 जण भेंडीच खायची. मग भात बनलाय, आज वरण भातच आहे, हो का, मग आज सगळे वरण भात. आज मटण आहे, ऐक ना, मग सगळे तेच. म्हणजे व्हेज असतील तो वेगळा विषय, त्याच्यात बदल होत गेले. नाही नाही मला ते आवडत नाही, माझ्यासाठी ते वेगळं केलं, मग वेगळं कर. पहिल्यांदा लक्षात ठेव, चुली वेगळ्या झाल्या. हो, म्हणजे पहिल्या चुली वेगळ्या झाल्या, मग जागा वाढत गेल्या तशा लक्षात ठेव बसण्याच्या जागा, झोपण्याच्या जागा वेगळ्या होत गेल्या. आपण हळूहळू हळूहळू लांब होत गेलो आणि मग कालांतराने त्या घरातनं आपलं दुसरं घर झालं. आता ह्या सगळ्या वहिनीने आपण जेव्हा बाजूला झालो ना, तेव्हा एकमेकांपासून मनाने पण तुटलो. दादा डिवोर्सचं प्रमाण खूप अरे बापरे, भयंकर. शेट इगो इश्यू आजकाल प्रत्येकाचा जयकान शिखरे होतो कशावरनं पण. एवढा म्हणजे मुलं असो, हे म्हणजे पुरुष असो किंवा महिला. मला भगिनींना पण सांगायचंय की आता आजकाल काय झालंय की म्हणजे मी कुठल्या बंधू आणि भगिनींबद्दल बोलतो, अडचणी असतात तेव्हा पण अडचणी होतं. पण मला असं वाटतं ऍडजस्टमेंट हा खूप नाही, ऍडजस्टमेंट हे बघ, काही केसमध्ये डिवोर्स आहे ना, नाही खरंच रेअर केसेस असतात ना रिअल केस. पण मला एक विचारायचं आहे, आता अनेक सिनेमे येतात, आता तू अभिनेता आहेस, तू लेखक आहेस, तू खूप तुझ्या छान कल्पना आहेत, तुझी एवढे मी लेखक नाही पण तू लिहितोस पण. नाही, मी फेसबुकवर लिहितो. फेसबुक म्हणून तर मी लेखक म्हटलो ना, लिहितोस ना काहीतरी. मी अजून त्या लिखाणावरती येणार आहे तुझ्या. पण खूप सुंदर अभिनेता आहेस तू. आणि तसं बघायला गेलं तर इतके छान छान तू पिटू सिनेमे केलेस, तर ते आजही जरी लागले तरी ते बघायची इच्छा होती. म्हणजे तो स्वामींचा सिनेमा असेल तो मला तर पाहायचं. परत तुझा शॉट बघायला आवडतो, तो ते शर्वरी जेमिनीज आणि तुझा. हे सगळं करत असताना मी ह्या प्रश्नाकडे काय येतोय, आता तुझ्या लग्नाला किती वर्ष झाली? 25 पूर्ण. 25 इयर्स कम्प्लीट. असे अनेक मोठे मोठे उदाहरण आहेत की जसं मी म्हटलो की बाबा डिवोर्स व्हायची काही कारणं आहेत, काही खरे कारणं पण आहेत. पण शक्यतो त्या काळात म्हणजे आपल्या काळात डिवोर्सचं एवढं प्रमाण नव्हतं. पण एका मुलामुलीचं भांडण झालं, त्यांनी 1 वर्षापूर्वी लग्न केलं आणि 1 वर्ष झाल्या त्या मुलींनी दुसऱ्या मुलाशी लग्न केलं. आणि आता तो जो मुलगा आहे तो आता एका वेगळ्या गोष्टीच्या आहारी गेलाय. आता त्याचा सकाळचा टाइम टेबल बदललाय. आणि प्रेम हे 10 वर्षापासूनचं होतं, मग ते लग्न का? तुझं काय मत आहे ह्या सगळ्या गोष्टी? नाही, ह्याच्यावर विस्तृत वेगळी चर्चा होऊ शकते. पण एक पॉईंट सांगतो, कारण ह्याच्यावर भाष्य करणं तसं प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगळे असतात. अगदी बरोबर आहे. पण मी तुला म्हटलं त्या मुद्द्यावर आहे ना परत, म्हणजे तुला लक्षात येईल की हा प्रॉब्लेम का आलाय. हो, हेच जे आता चाललंय. एकत्रित कुटुंब पद्धती नंतर विभक्त कुटुंब पद्धती झाल्यानंतर बरं, स्त्रीला स्वातंत्र्य हे दिलंच पाहिजे. म्हणजे आज तू आणि मी ज्या ह्याच्यातून येतो तर तिथं म्हणजे माझी मुलगी लहान आहे, म्हणजे मुलगी आहे, बहीण माझ्यापेक्षा लहान आहे, पण आजही रक्षाबंधनानंतर लहान असली तरी बहिणीला नमस्कार मला करायला. हो बरोबर, मी करतो. अगदी बरोबर आहे. माझे वडील त्यांच्या बहिणीला करायचे, केलंच पाहिजे. किंवा बायकोला मी नमस्कार करतो, मी माझ्या बहिणीला, माझ्या मुलीला मी नमस्कार करतो.
तर ही जी स्त्रीची एक व्हॅल्यू आहे ना ती तिला दिलीच पाहिजे. दिलीच पाहिजे. आता जे अडचणी होत चालल्यात ना त्याच्यात ना म्हणलं ना तुला खूप अँगल वेगवेगळे आहेत. मला जो दिसताना एक अँगल दिसतो ना फक्त ऐकूनच नाही घ्यायचं कुणी कुणाच. म्हणजे तू मगाशी त्याच्यावर ये ना परत स्वातंत्र्य मी नाही ऐकणार तुझं. ऐक ना माझं काय म्हणणं आहे दोघांना आता लागू पडतं. तू जरा 9 पर्यंत येत जा की घरी. म्हणजे हे समजा स्त्रीला तू म्हटलं किंवा हेच पुरुषाला तू म्हणलं काय संबंध. मला काय सोशल लाईफ नाही का माझं. म्हणजे इगो वाढलाय. इगोच हा ज्यांना जे काही क्रूर कर्म असतात ऐक ना ते भंगारच असतात. जे म्हणजे स्त्रीला कुठली तरी जन्मताच. वस्तू म्हणून वापरण्याचं हे असतं ते घाणेरडेच असतात आणि त्रास देतात. त्याच्यातून शेवटी सहन का करायचं तिने. रिबेल तर केलं पाहिजे ना. अगदी केलं तो तिचा हक्क आहे. हक्क आहे. बरोबर आहे ना. तो उरावर बसला तर तिने उरावर बसलं पाहिजे. मी एका पॉइंटवर येतो तुझं एका गोष्टीची खूप जवळचा संबंध आहे. म्हणजे तुझा आणि त्या गोष्टीची काय संबंध आहे म्हणजे आम्हाला आजपर्यंत आम्हाला त्या प्रश्नाचं उत्तरच नाही मिळालं. तुझा आणि त्या टेकडीचा काय संबंध आहे. त्या टेकडीवरच का तुझ्याबरोबर सगळ्या गोष्टी घडतात? म्हणजे माफ करा मोकळ्या गप्पा आहेत. त्या टेकडीचा तुझा काय संबंध म्हणजे त्या टेकडीवरतीच तुझ्याबरोबर पिटू दादा का किस्से करतात. म्हणजे एकदा एक पोरगा तरी दिसतो एक आमची भगिनी तरी दिसते बरं तूच असतो. बरं यावेळेस तुला श्वानानी मैत्री केली श्वानानी तुझ्याबरोबर. हे काय टेकडीचा तुझा काय किस्सा. पहिला टेकडीचा किस्सा म्हणजे एक मुलाचा आम्ही व्हिडिओ पाहिला तर तो रात्री पूर्ण पडला होता. आता तो टेकडीचा सांगतो ना रिलेशन काय. त्या टेकडीचं माझं जुनं नातं आहे लहानपणापासून. कारण लहानपणापासून तिथं जातो नाही का हनुमान टेकडीला जायचं. मग व्यायाम म्हणून जसं जायला लागलो त्याच्यानंतर आहे ना विषय असा आहे. मी थोडं परत मागे जातो आजीवर येतो परत थोडंसं की जी जड आपल्याला जे संस्कार मिळाले ना तर त्या संस्कारात लक्षात ठेव. म्हणलं ना तुला मला सगळ्या सुख सुविधा मिळाल्या. सगळ्या पैसे नसायचे लोकांच्या खिशात तेव्हा 1 रुपयाचा असायचा ना तेव्हा माझ्या खिशात 10 रुपये असायचे. हा पण तिलाही तो विश्वास होता की हा काही चुकीचं काम नाही करणार कधी. म्हणून तर तेव्हा एवढ्या असताना मला माहितीये माझ्या बरोबरच्या त्या म्हणजे त्या आमच्या संबंधित नाही. मी काय तरडे काय आमचा जो ग्रुप आहे सगळा ग्रुप मला आजही अभिमान वाटतो लक्षात ठेव सांगायला. आम्ही सगळे जन्मापासून निर्व्यसनी आहोत. काय बोलता. जन्मापासून कधीच नाही आम्ही आयुष्यात? काहीच करून बघितलेलं नाही कधीच. बापरे. आणि ते तिथून आले म्हणजे की पैसे होते. पैशांचा वापर कशाला करायचा माहितीये का आम्ही तेव्हा खायला. आमची आवड एकच मजबूत खाय. भारी भारी खायचं कुठं पण जाऊन. म्हणजे मला आणि प्रवीण मला आजही आठवतं आम्ही 9वी 10वीत असताना पण पावभाजी खायचो. पण जीवनात तुम्ही आणि प्रवीण दादांनी कधीच व्यसन नाही केलं. कधीच नाही. अरे सिनेमात नाही केलं तर तुला लाव खोटं पण खोटं पण नाही केलं तर. त्यामुळं मी म्हटलं हा आता त्याच्यावर येतो परत ऐक. म्हणून टेकडीचं काम हे आहे तर ते ही बॅकग्राऊंड झाली. त्यामुळे मी पळायला जातो ना तर मी टेकडी नव्हे तर रोजच आयुष्यात कान आणि माझे डोळे उघडे ठेवून फिरतो. आणि माझा असा एक समज आहे की जी आपली यंग म्हणजे तरुण मुलं मुली आहेत हे व्यसनाधीनतेचं जे प्रमाण आता वाढलंय ना भाऊ तर ते फार भयंकर आहे. त्याच्यामुळे पण या गोष्टी होतात. आणि टेकडीवरती जे तू म्हणतो ना माझं टेकडीचं रिलेशन काय तेच झालं. मागे त्या मुली ते ठीक आहे माझ्याकडनं अनावधानाने ते लाईव्ह चेहरा दिसला ती एक चूक सोडली तर माझा हेतू जो होता ना. पण तू ऍक्सेप्ट करतो ती तुझी चूक आहे कारण टेक्निकल मिस्टेक होती ती. नाही पण मी सगळ्या गोष्टी आम्ही पाहिल्या. पण वैयक्तिक मला तुला हा प्रश्न विचारायचा आहे की जसं तू जे ते केलंस त्याचे भाव चांगले होते त्याचे भाव वेगळे होते. कारण त्याच्यात तू एक गोष्ट पण मेन्शन केली होतीस की इथे रात्रीचे विचित्र पोरं पण येतात. उद्या जर त्या मी सांगतो ना तुला तेच विचित्र पोरं तेच सांगतो माझं. कारण मी म्हणलं ना तुला ती टेक्निकल मिस्टेक होती त्यांचा चेहरा दिसणं. हो कारण मी मुद्दामून नव्हता. नाही लाईव्ह केलं होतं ना. हो तर ते लाईव्ह आहे ना लाईव्ह मला ते थोडं हे असल्यामुळे आता माझं तुला फोन जास्त हा तर ते सेल्फीचं हेच सापडेना पटकन ऑप्शन. आणि तेवढाच 1-1.5 सेकंद 2 सेकंद त्यांचा चेहरा दिसला. नाही तर तू बघ मी असं बोललोय सगळं असं माझ्या चेहरा मला ते सापडे ना म्हणून तेवढेच प्रॉब्लेम झाला. तुला असं का वाटलं की हे करावं. नाही करावं का वाटलं म्हणजे तेच सांगतो ना. अरे त्या पोरी ज्या होत्या मला माफ कर नरेटिव्ह असतात ह्या आपल्या जगामध्ये वेगवेगळे नरेटिव्ह असतात. काही नरेटिव्ह तुझ्यावरती आरोप आहेत गोड की रमेश परदेशींना पिट्या भाईला ह्याच्यातनं स्वतःची पब्लिसिटी करायची होती असं नरेटिव्ह असतात.
नाही नाही, पिठ्या भाई मी तुला मगाशी सांगितलं तसंच आहे की निर्व्यसनी आहे स्वतः, आणि हा समाज तसाच त्या राहावा. मुलींना तुम्ही तिकडून ते सांगतो की मगिरींना तुला काढलं. त्यांचा किस्सा. जर मी तिथून गेलो नसतो ना, त्या ज्या ज्या जिथं होत्या तिथं संध्याकाळी 6:30 नंतर कुणीच नसतं. आणि मी रात्री पळणारा असतो टॉर्च लावून एकटाच तिथे, आणि माझ्याबरोबर एक जुना ग्रुप आहे 7-8-10 लोकांचा. त्या जिथं होत्या ना, तुला सांगतो दिगू, तिथं असं आहे जागा ती, एक तर त्या ह्याच्यात होत्या पूर्ण ग्लानी, त्याला ऍक्सेस आहे लॉयलाकडनं एक यायचा. दादा तू आई- परत मगाशी म्हटलंस की आई वडिलांचं लक्ष नाहीये आता पण ते ह्या ते point वेगळं ला ना, आलो. कशावर ते सांग. त्याच्यावर येतो मी. एक लॉयलाकडनं, एक चतुर्शिंगीकडनं, एक गोखलेनगरकडनं, एक आपला MIT कडून, MIT कडून. एक आपल्या ARAच्या इथून, एक कांचन गल्लीनं, एवढे ऍक्सेस आहेत. आणि संध्याकाळी 7:30-8 6:30-7 नंतर जेव्हा अंधार होतो ना, शनिवारची वेळ होती मला वाटतं त्यावेळेला, भाऊ त्याच्यासाठी येऊन लोक बसतात तिथं. आता मला विचार कर, मी जर बेजबाबदारपणे त्या पोरींना, तुला माहिती आहे ना, तिथंच सोडले असते आणि मी निघून आलो असतो, समजा उद्या त्यांच्याबरोबर काही बरं वाईट झालं असतं, अरे चेहरा दिसण्यापेक्षा ते भयंकर होतं ना. मग हो ना दादा. मी विचार कर, तिथल्या लग्नांना घेऊन त्यांना 2 व्हीलरवर बसून, त्या एका पोरी होते त्यांच्यामध्ये बसवले त्यांना. त्या मुलीला म्हणलं ताई यांना उचला, एक मुलगीच होती, तिथं आणले तिथं पाणी मारले, तिथून कुणीही यायला तयार नव्हतं. कसं येणार? ऐक, नंतर आमचे धाडवे पाटील म्हणून आहेत आबाईसिंह, त्यांचा ड्रायव्हर होता, त्याची गाडी, त्याला म्हणलं ये रे जरा, त्याच्या गाडीतनं घेतलं त्यांना, तोवर पोलीस स्टेशनला फोन केला, खाली पोलीस स्टेशनला गेलो पौडच्या आपल्या पौडपाट्याच्या, तिथून त्यांना सुश्रुत हॉस्पिटलला नेऊन ऍडमिट केलं. एक मुलगी नशेत होती, ऍडमिट हा सांगतो ना, नशेत होती. अरे पुढे ते गोष्ट माहित नाही लोकांना, ती नशेत होती ना. तू कधीच कुठे बोलला नाही बोललो, ते सांगतो. तुला वाटलं नाही का लाईव्ह जाऊन काय गरज आहे, मी सांगतो ना तुला. आता आरोप झालेत तुझ्या होऊ दे ना आरोप, प्रत्येक आरोपाला उत्तर द्यायचं असं काही कारण आता ती नाही. वेळ आली. तुला सांगतो, तिथून गेलो, त्यांनी त्या पोरींना ऍडमिट केलं, पोलिसांना घेऊन ना बरोबर. एक होती ती बरी होती, दुसरीचा BP लो झाला, कार्डियक ॲम्ब्युलन्स करून तिला संजीवनीला नेलं. मग तिथं ऐक, आम्ही तिथं गेलो, मग संजीवनीला गेल्यानंतर त्या पोरीचे कोणी संबंधित आहेत का ते बघितलं. त्यातल्या एकाच्या बहिणीचा नंबर होता, तिला आणि तिच्या दाजींना बोलवून घेतलं. तिची पहिली मुलगी होती जी बोलत होती, खूप बडबड करत होती, ती साधारण 1-1:30च्या सुमारात रात्री शुद्धीवर आली व्यवस्थित. मग तिची बहीण आणि हे दाजी तिला घरी घेऊन गेले. दुसरीचा BP लो झाला होता, ती दुसऱ्या दिवशी 12 वाजता रिकवर झाली. बापरे. तोपर्यंत आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये होतो, माझ्याबरोबर पोलीस पण नंतर होते. त्याच्यानंतर तिची एक बहीण आली कोणीतरी, आणि मग ते तिला घेऊन गेले. हे सगळं करेपर्यंत आम्ही जातीने त्या हॉस्पिटलला होतो थांबलेलो. त्याचं कारण असं आहे मित्रा, त्याच वयाची माझी मुलगी आहे ना, उद्या माझ्या मुलीने समजा असं करणार नाही, तो भाग वेगळा केला असता आणि कोणीतरी दुर्लक्ष करून तिच्याकडे निघून गेला असता, तिचं काही बरं वाईट झालं असतं, तर ह्या एका भावनेतून लक्षात ठेवते की. आणि सर्वात महत्वाची गोष्ट 6व्या वर्षापासून संघात काम केलेले संघाचे विचार. 100% स्वयंसेवकाचे विचार हेच असतात ना, की डोळे आणि कान उघडे ठेवून समाजात फिरा. जर का काही वाईट घडत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून निघून जाऊ नका. शक्य असेल तर ते थांबवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला थांबवणं शक्य नसेल तर कुठल्या तरी यंत्रणेतून थांबवण्याचा प्रयत्न करा, पण प्रयत्न नक्की करा. म्हणजे जी तुम्हाला समस्या दिसत आहेत तिथे निराकरण करायचा प्रयत्न तर नक्कीच. मग हेच सेम. आता त्याच्यानंतर ते मुलगा होता, दारू पिऊन पडलाय. तो म्हणजे तो काही भीषण मला अवस्थेत तो होता. काय म्हणतो माहितीये का, जरा मला उचलव, माझा ऍक्सिडेंट झालाय. तर मी बघायला लागलो, पण गाडी पडलेली होती तिकडे. नाही, अरे गाडी स्टँडला लावलेली होती. मला तोच प्रश्न पडला, म्हणलं ऍक्सिडेंट झाला, तुला लागलं कुठं बघू म्हणलं पहिलं. नाही मला उचललं, मला कळलं हा नशेत आहे. मग त्याच्या मित्रांना बोलवून घेतले, त्याची गाडी स्टँडलाच लावली होती, एवढी हेवी गाडी होती, ती पडली असती ना, जर पडला खाली असता पडला होता तो आपला उचल. मग त्याला उचलला, पाठवला, पुन्हा तेच म्हणलं घेऊन जा. पण ना आता हे टेकडीचा विषय आपण काढला, ते टेकडीचं आणि तुझं एक नातं आजीपासूनचं काय आलं, कारण ते तू एक वेगळ्या गोष्टीसाठी तिकडे जातो. समोर आहे घराच्या टेकडी. हो, पण मला सांग, आता हे टेकडीवरती जे आत्ताही प्रकार चालत असतील का? आता चालत मी तर चालतं. याच्यावरती काय तुझं मत? झालं ना, पोलीस त्या दिवसापासून हा. आणि या घटनेनंतर आता हल्ली पोलीस आहेत ना, तिथे आता जाऊन फार शेवटपर्यंत राऊंड मारून येतात. पण तरी अजून कुठं नाही त्याच्या, अरे हो, पण त्याच्यामुळे किमान 60% तर कमी झालंय. मग ती भीती राहिली फक्त. आता हे बघ, काही समाज विघातक लोक आहेत, त्यांना कशाचाच फरक पडत नाही, पोलीस आले काय नाही गेले, ते त्यांचे काहीतरी ऍक्टिव्हिटी सुरू असतात, पण ती भीती 100% पोलिसांमुळे आहे, 60% तरी कमी झाली. बरं, तुझ्या घरी श्वान आहे का? नाहीये.
आता आपण या टेकडीच्या विषयावर येऊ. आता या टेकडीच्या विषयावर म्हणजे बघा, म्हणजे ती सुरुवातीला एक मुलगा दिसतो, नंतर आपली एक बहीण दिसते, तिच्यासाठी तू त्या बचाव कार्य करतोस सगळं. आता हे कोणाला माहित नव्हतं, तर हे आम्हाला माहितीच नव्हतं की तू शेवटच्या 12-12:30 1 पर्यंत दुपारच्या पर्यंत तू तिथे होतास. म्हणजे हे खरंच माहित नव्हतं. हे हॅट्स ऑफ आहेत त्याला. आणि आता मध्यंतरी 1-2 महिन्यापूर्वी परत एक गोष्ट घडली, परत म्हणजे त्या टेकडीवरनं परत एकदा पिटू दादाचं, पिट्याबाईचं नाव आलं. त्या श्वानाने चावा घेतला मागणीहून माझ्या मांडीचा. म्हणजे थोडक्यासाठी जागा चूक वाचली, नाहीतर वेगळीकडे घेतला असता. काय किस्सा झाला तो? काही नव्हता किस्सा झाला. मी माझं रुटीन जसं पळतो तसं रोज मी पळायला जातो. म्हणजे त्याला तुझा सिनेमा आवडला नव्हता असं वगैरे काही? नाही, काय माहिती काय त्या दिवशी माझ्या पहिल्यांदा आयुष्यात चावा घेतला? 100%. म्हणजे आधी कधीच नाही, कधीच नाही. काय किस्सा होता तो? नाही, काही नव्हता किस्सा. नृत्य सांगतो, मी पळत होतो, मी पळून गेलो तर तेव्हा तिथं ते जे होते ना 2 मित्र श्वान, ते खात होते त्यांचं जाताना मला दिसले. आणि एक श्वानप्रेमी तिकडे खायलाही घालत होता, तेही दिसला. नाही ठीक आहे, आता ते रुटीन मध्ये घालतात बिचारे, म्हणून मी माझा पुढे गेलो, माझा लॅब पूर्ण केला आणि आलो. तर ते श्वान तिकडेच होते खात, काय त्यांचा माझा काही संबंध नव्हता. आणि म्हणून मी पुढं ऐक ना, आणि मी पळत असतो ना, आपलं एक नॉर्मल जॉगचा स्पीड. आणि मी पळताना म्हणलं ना, पटकन लक्षात आलं, आईच्या म्हणलं चावलं, म्हणून मी झटकलं, ते पळालं. पण पळालं तोपर्यंत दात, मला त्याचा दात लागला होता, ते तेव्हा मला नाही जाणवलं. आणि मी तिथून मग ऐक ना, मी पुढे गेलो होतो, एक जण खायला घालत होता तिथं श्वानांना. मी त्याला जाताना तिथूनच पुढं आहे, तर त्याला म्हणलं ऐक ना, पळत होतो ना मी. अरे म्हणलं खायला नको घालू इथं, ते मागं कुत्रं चावलं राव आत्ता मला म्हणलं. तर त्यांनी मला म्हणलं नाही त्यांना नको का घाला. मी काही बोललो नाही त्याला. म्हणलं बरं ठीक आहे, मी जातो, मला 5 किलोमीटर माझं कम्प्लीट करायचं होतं. मी गेलो, माझं कम्प्लीट केलं, आलो मस्त घरी बिरी आलो. आंघोळ केली, करताना जाणवलं यार आरका होती. आणि मग मला कळलं की अरेच्या, मग तो फोटो पण पाहिला. मग ते बाईट झालं. मग म्हणलं बर, आता तिथं ह्याच्या आधी सुद्धा किस्से झालेले आहेत. म्हणजे पाळीव कुत्री असतात किंवा तिथं ते भटकी पण आहेत कुत्री, ज्यांना खाऊ घालतात. आता ते खरं त्यांना खायला घातलं पाहिजे का नाही या वादात मी आता पडत नाही. पण माझं असं म्हणणं आहे, तुझ्या आधी संदीप खर्डेकर आले होते, त्यांनी या गोष्टीबद्दलचं बोललोय. हा विषय हा बोलला पाहिजे. माझा एकच कन्सर्न आहे याच्यात की मी लहानपणी श्वान पाळलेले. श्वान हे चांगलंच आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. हो, पण आत्ताची जी परिस्थिती होती, आज तुझा चावा घेतला, तू नंतर इंजेक्शन वगैरे कोर्स काल संपलंय शेवटचं. किती असतात आता? म्हणजे 2-2 घ्यावे लागतात, अशी इथं 2-2 अशी 6 आणि 1 TT. बापरे. म्हणजे 8-7 इंजेक्शन असं आठवड्याला एकदा? नाही, ते म्हणजे पहिले 1-2 दिवसांनी आणि नंतर 10 दिवसाच्या गॅपने कंपल्सरी. कारण रेबीजचा विषय असू शकतो, भटकं कुत्रा असू शकतं, नुसतं तुझ्या ब्लड मध्ये गेलं तर उद्या म्हणजे तुझं काही होऊ शकतं. मला हे विचारायचंय की ह्या जागी जर कोणी वयोवृद्ध माणूस असता, ह्या जागी जर कोणी लहान मुलगा असता, झालं ना 3 दिवसांनी प्रश्न. त्या महिलेचा व्हिडिओ नाही पाहिला का? 4 कुत्र्यांनी अटॅक केला, ती मेली ना बाई. बरं, त्याच्यानंतर तिथल्याच कुत्र्यांनी तिथं पोरांच्या अंगावर धावून गेलेत. आणि एका वेळेला 4-5 कुत्रे अंगावर धावून गेल्यावर तू किती शूरवीर असला तरी काय नाही करू, बॉडी बिल्डर असला तरी काहीच करू शकत नाही त्यात. माझं तेच म्हणणं आहे त्याच्यामुळं की आपल्याला एकतर गव्हर्नमेंट त्यांच्यासाठी जे काय करायचं शेल्टर होम करतील, पण नागरिकांनी पण आहे ना, मग खरं आपल्याला हे आहे ना, आपण घरी सांभाळतोच की राव, मग तिथं सांभाळली पाहिजे ना. पूर्वी कुत्री नव्हती का? पूर्वी होती की, आपल्या काळात केवढी होती. पण ती कुत्री काय करायची माहितीये का तुला? त्यांचे अन्न ते शोधायचे बघ. एक्झॅक्टली. ते त्यांचं आता म्हणजे ही एक गंमत आहे सगळी. ते त्यांचं अन्न शोधायचे आणि ते सर्वाइव्ह करायचे. तेव्हा मग लोकांच्या अंगावर जाण्याचं प्रमाण विमान एवढं नव्हतं. आता काय झालंय, यांना जनरेशन भूतदया म्हणून श्वानांची पण जनरेशन बदलली. ते सांगतो, भूतदया म्हणून आपण खायला घालतो ना, बरोबर आहे, खायला घातलं पाहिजे, कारण त्या मुख्य जीवाला पण जगण्याचा अधिकार आहे. पण त्याच्यामुळे असं झालं की ते त्यांचं अन्न शोधायला जात नाही जोपर्यंत खायला घाल. आणि जेव्हा ते खायला घालण्याला दुसरं कोणी आलं ते अग्रेसिव्ह होतात आता. आणि हे अग्रेशन मध्ये अरे 4-4, 5-5 कुत्री माझ्या 2 आलती. अरे नशीब विचार कर ना, मला ते जास्त झालं असतं तर केवढंच पडलं असतं. तुझं बाकीचे शूटिंग अहो सगळं आयुष्य शूटिंग बिटिंग सगळं माझं आयुष्याचं काय आहे की नाही. जसं त्या मुक्या जनावराच्या आयुष्याचं मोल आहे
तुझ्या पण आहे. तर माझ्या नाहीये का? माझ्यावर जबाबदारी नाही का? उद्या त्याच्या चावण्याने माझं बरं वाईट काय झालं असतं तर माझ्यावर जबाबदारी आहे, माझ्या घरची, माझी फॅमिली आहे, माझी मुलगी आहे, आई वडील आहेत, हे ह्याचा विचार नको करायला कोणी. ते सगळे लागले लगेच. मग त्यांना जगायचा अधिकार आहे. तुझ्या पोस्ट नंतर तुला काय त्याचे मला नाही, पॉझिटिव्हच होते. हो, पण मग काय काय आता तुझं काय मत आहे, काय झालं पाहिजे? नाही, त्यांच्यावरती 100% उपाययोजना केली गेली पाहिजे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त, त्यांना कुठेतरी शेल्टर होम केली पाहिजे जिथं त्यांना खायला घातलं जाईल. त्याच्यानंतर नसबंदी केली पाहिजे त्यांची गव्हर्नमेंटने. हां, नसबंदी केली पाहिजे म्हणजे त्यांची पैदास जास्त वाढणार नाही. काय होतं, जी पाळीव कुत्रे असतात त्यांना इंजेक्ट वगैरे केलेलं असतं. त्यांनी बाईट जरी केलं तरी आपल्याला प्रॉब्लेम येत नाही, पण ह्यांची गॅरंटी नाही ना काय. सो ह्या उपाययोजना ह्या फक्त सरकारने किंवा महानगरपालिकेने न करता एक सुजाण नागरिक म्हणून जे कोणी हे सगळे ऍक्टिव्हिटी चालवतात त्यांनी पण हे करायला पाहिजे. जसं आपल्या रतन टाटांच्या इथे जो मुलगा जो त्यांचं सगळं बघायचा का, त्यांचं नाव विसरलो मी, तर त्यांनी एक LED बेल्ट गाईच्या गळ्यात लावला. तसं हे सगळे करू शकतात. आहे ना, ते करतात बेल्ट. पण हे भीषण आहे. महापालिकेतलं मला असं कळलं की आता महापौरांनी पण त्याच्यावरती हे घेतलं. कुणाल टिळक आणि आपले जे सहकारी मित्र आहेत अजून, त्यांनी पण त्या भटक्या कुत्र्यांच्या विषय GB मध्ये घेतला होता. तू बघितलं असेल की गाडीवरती, गाडीच्या मागे जेव्हा पळतात, काय स्पीडनी पळतात आणि माणसं ब्रेक लावून पडतात आणि तिथे पण मारतात. तेच झालंय. म्हणूनच सांगतो, आता हा विषय घेतला होता GB मध्ये महापौरांकडेच, म्हणजे त्या कुणाल टिळक आणि अजून 2-3 जणांनी, आपलं सुनील पांडे पण होता, त्यांनी पण घेतला हा विषय. दोघं तिघांनी हा विषय घेतला होता. आता शहराची ती काय झालं, शहरीकरण एवढं वाढलंय ना, आणि त्या प्रमाणात ते हे पण भटकी कुत्र्यांचं प्रमाण एवढं वाढत चाललंय. हे भविष्यात जे घातक ठरणार आहे. रात्री जायची सोय नाही एकटं कोणी. चालत गेलं की तुम्हाला गल्लीत गेलं ना भीती वाटते. अरे भाऊ, उलट चालत गेलं तर रिस्क कमी आहे, पण गाडीवर गेलं तर जास्त रिस्क आहे. तर याचं काहीतरी 100% करायला पाहिजे. आपण म्हणजे माणूस वेगळ्या कारणाने गेला तर ठीक आहे, हे कुठलं चावून कुत्रं गेलाय म्हणून जे झालं ते भयंकर भीषण आहे. पण त्याच्यावरती 100% आपण एक नागरिक म्हणून पण त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत. म्हणजे हा टेकडीचा तुझा पण आम्हाला तुला जेव्हा दादा हे झालं तेव्हा मी तुला दवाखान्यातनं लगेच फोन केला होता की अरे दादा बरं आहे का सगळं? बरं, काल शेवटचं इंजेक्शन झालं, आता बरं आहे. आता रेबीज, मला भीती तीच, अरे एवढी भीती घातली होती तुला. मला म्हणे सगळे, तुला माहिती ना कसले आयडिया देतात सगळे, कुत्रं चावलेलं कुठलं होतं. हा म्हणलं काय माहिती, चावलेलं बघितलं नाही. बरं, तू एक काम कर, तिथं जाऊन बघत जा. 15 दिवस ते जिवंत राहिलं पाहिजे. आता हा आला का ताप, म्हणलं आता 15 दिवस जाऊन काय तिथं बघत बसायचं त्या कुत्रा. हाय आज आहे. म्हणजे काय 15 दिवस जिवंतचा काय संबंध नाही म्हणे, ते जर मेलं तर ह्याचा अर्थ तुला प्रॉब्लेम होईल. काही भाऊ चाललं होतं सगळं, लहानपणापासूनच्या गोष्टी. पण मग लहानपणाच्या गोष्टी मला आता सांगत होते ना सगळे, कोण होते तुझे मित्र सगळे जण. बरं आई, ते इंजेक्शन आहे ना, माहिती काय, एक तुला सांगतो, चावलं, दुर्लक्ष केलं, भुंकून मिळालं. अरे कशाला घाबरवत आहे म्हणलं मला. पण काही व्हिडिओ असे आहेत, पण ठीक आहे, आहेत ना, पण नको ना बाबा मला ते. स्वामींच्या नको. परमेश्वर करो, त्या श्वानांना परमेश्वराने जसा जगण्याचा अधिकार दिलाय, ते बिचारे चांगले जगले पाहिजेत. त्यांना चांगलं खायला पिला मिळव, सगळं शेल्टर मिळव. तसंच माणसालाही जगण्याचा अधिकार आहे, तोही जगू देवा. बापरे, आमची टेकडी हा आपला टेकडीचा संबंध आहे. दादा, हे सगळं करत असताना तू जसा टेकडीचा विषय काढलास, तुझे अनेक सिनेमे लोकांनी पाहिलेत. मला आम्हाला सगळ्यांना खूप अभिमान वाटला तुला एका सिनेमात पाहून, जेव्हा तू खुद्द अजय देवगण यांच्याबरोबर काम केलं आणि आम्ही असे झालो होतो, अरे आमचा पिटू दादा. ते सुंदर अनुभव आहेत. पण दृश्यम 1 नंतर तू 2 मध्ये पण नाही, आणि आता येणाऱ्या टेक्निकली नव्हतं येऊ शकत, कारण ते जे कॅरेक्टर केलं ना, त्याचा डायलॉग आहे तो, याला म्हणतो, नंतर काम झालं, मी काम करून निघून जाईन, हा नंतर त्रास देईल. तर मी काम करून निघून गेलो, मी तिथला राहणार नव्हतो, कॉन्ट्रॅक्टर. आम्ही कॉन्ट्रॅक्टर होतो, म्हणून मला परत येणं मुश्किल होतं. पण जर माझी डेथ बीथ झाली असती ना त्या कॅरेक्टरची, तर मी दुसरं कॅरेक्टर म्हणून येऊ शकलो. असा मुद्दा माझं त्यांच्याशी चर्चाही झाली. त्याला सर टेक्निकल प्रॉब्लेम आहे, लोक लक्षात ठेवतात म्हणले, आठवणारं कॅरेक्टर. हा, म्हणून कॉन्ट्रॅक्टर राहणे. अजय देवगण यांचं तुझ्याबद्दलचं काय मत होतं? नाही काय, ते फार बोलत नाहीत, पण माणूस भारी, एकदम शांत माणूस आहे, चिडचिड नाही, काय नाही, शांत माणूस. दादा, मध्यंतरी एक गोष्ट तुला विचार, तू समाजसेवा करतो, सोशल वर्क मध्ये आहेस तू. प्रवीण विठ्ठल तरडे दादा, पुण्याचे खासदार, केंद्रीय मंत्री आदरणीय मुरलीधर अण्णा मोहोळ,
ह्यांचं तुझं बालपणापासूनचं नातं आहे आणि तुम्ही खूप धमाल मुलगी, तुम्ही खूप खूप छान छान किस्से आम्ही तुझ्याकडून ऐकले. एक आहे ना, ह्या जगामध्ये एक गोष्ट असते, म्हणजे आपण सचिन तेंडुलकरचं उदाहरण घेऊयात. तर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे खूप छान मित्र हो. होते आणि सचिनजी खूप मोठे झाले तर लोकांना वाटलं की आता विनोद कांबळीसाठी सगळे गोष्टी ओपन होतात. हम्म. असं ना, असं आता मी आणि सागर आहे, जसं आता मी जर हो. कर्तृत्वाने मोठं झालं तर आपोआप सागरला पण ते अटॅचमेंट होती का, तोही त्या म्हणजे असतं, एक मित्राचं असतं. पण मला तुमच्या मैत्रीत आत्तापर्यंत जाणवलेलं असं आहे की फक्त तुमची निखळ मैत्री आहे. म्हणजे मला हा प्रश्न का विचाराचा वाटला ते सांगतो. कारण असतं ना लोकांचं, आता काय बाबा हे हो. प्रवीण तरडे, याचा मित्र अरे आहे. म्हणून म्हणजे हे तुझ्यावरती हे अलिगेशन्स पण आहे. आता प्रवीण तरडे आहेत म्हणजे पिट्या भाई असणारच. मी हा प्रश्न कोणी विचारायचं धाडस केलं नसेल, पण मी आज हे लाईव्ह तुला विचारण्याचा धाडस करतो कारण हे लोकांसमोर आलं पाहिजे. ह्याच्यावरती तुझं काय मत आहे? हे बघ, आता तू खूप मुद्द्यांनंतर याच्यावर आला. खरं तर हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. नाही ते श्वान महत्वाचं होतं श्वान आधी. तर आहेच. मग ते नंतर मग श्वानाची आठवण काढली असती शेवटी, तर मग तुला परत त्रास आठवला असता. तुला म्हणजे मी पहिलं हा असं मुद्दा हा आहे की जसं मगाशी मी तुला आई वडिलांना आजीवर आलो, बरोबर आहे, ती होती नाही का, तिने काय केलं. पिट्या हा म्हणजे मी म्हणलं आई वडिलांना मुलाचे गुण कळतात, बरोबर आहे की नाही, किंवा ह्यांना कळतात. परंतु या क्षेत्रात मी काम करायला लागलो किंवा ह्या क्षेत्रात मला येण्याचं हे आलं, याचं सगळंच्या सगळं पूर्ण श्रेय हे प्रवीण विठ्ठल तरडेला जातं. त्याचं कारण असं आहे की मला ते करता येईल किंवा मला ते करता येतं किंवा मला हे चांगलं करता येईल हे त्यांना माहिती होतं. नाही हे ओळखणारा फक्त तो एकटा होता. एक्झॅक्टली. नाहीतर त्याच्या आधीचा म्हणजे त्याचा थोडासा पूर्व इतिहास बघितला तर पिट्या म्हणजे हा म्हणजे तो एक वेगळाच विषय आहे की पिट्या भाई नाही का, पिक्चर मधला पिट्या भाई आणि तर तसा होता. परंतु हा माझा जन्मापासूनचा मित्र आहे. मी ना मध्यंतरी काल कुठेतरी एक कोट वाचलं, तुला सांगतो की काय एक भारी कोट आहे, नंतर तुला माझ्या ह्याच्यात बघतो फोन मध्ये आणि सांगतो नंतर. त्याचं स्थान आहे ना जे तरडेचं, प्रत्येकाच्या आयुष्यात मी सांगेन ना, प्रत्येक मित्रपरिवारामध्ये एका ग्रुपमध्ये प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी तरडे यायला पाहिजे. म्हणजे एक तरडे पाहिजेच, लक्षात ठेव. कारण ना माझ्या म्हणजे मी माझ्या वैयक्तिक बाबतीत तेवढं तुला सांगू शकतो, माझ्यामुळं त्याला कळलं, लक्षात ठेव. म्हणजे मी शाळेत गॅदरिंग मध्ये कधीतरी काम केलेलं, झाडबीड म्हणून उभं राहिलेलो, डायलॉग नाही काय नाही नाही का, नंतर मग ते नोकरा असं नाही का नाटक करतो तसं. आयुष्यात पहिल्यांदा त्यांनी ना एकांकिका लिहिली 1996, पहिली आणखी एक पुणेकर. त्याच्या आदले 2 वर्ष तो बॅकस्टेजला गेला, मग 94-95 मग रोल केला पुरुषोत्तम आणि नंतर अचानकपणे एक दिवस ते नाटकच लिहिलं आणि मला हे आपण पुरुषोत्तमला करायचंय. अरे आईला आम्हाला बरं, आमचा काय संबंध, खेळत होतो तोपर्यंत. तेव्हा कलेशी तुझा काही नाही खेळत होतो, म्हणजे कबड्डी सॉफ्टबॉलचा प्लेअर आहे मी, खेळत होतो, खेळाशी संबंध होता. म्हणणार हे कुठे ते प्रलोभन वगैरे, आमचा मित्र आहे कुलकर्णी, म्हणजे ते करणार आपण, आम्ही चेअरिंगला जायचो सगळे, त्यांना हे करत नाही. म्हटलं हे आपण करायचं. म्हणलं बरं, मग मला हे राजा 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 लिहिलं ना ते कॅरेक्टर, हे तू आहे. म्हणलं होय. मला ठीक आहे, मग हे पाठ करायचं. आता सुदैवाने त्याच्यात पण श्रेय त्याला त्याच्यातलं पण जातं की मला वाचनाची सवय असल्यामुळं ही पण जास्त गोडी त्याच्यामुळे लागली आहे मला लहानपणापासून. म्हणजे आधी मी ते चांदोबा, चंपक, ठकठक वाचायचो, आपल्या वेळची पुस्तकं. पण नंतर ते जसं तो वाचत गेला तसं तो सांगायचा, अरे मी वाचलेलं आहे भारी, तू पण वाच. मी असं करत करत ना हजारोंनी पुस्तकं वाचली. म्हणजे संस्कारांचं सगळं तिथे घडण. अरे मी सांगितलं ना, म्हणून बघ माझी अतिशयोक्ती, कुणी कोणाला काय म्हणायचं ते म्हणू दे, नाही तर काय असेल ते असेल. एक तरडे तुमच्या आयुष्यात पाहिजे शेट. एक तरडे असेल ना तर असा एक पिट्या तयार होऊ शकतो, लक्षात ठेव. किंवा एक तरडे असेल तर असे 10 पिट्या तयार करू शकतो तो. एवढी त्या माणसाची कुवत आहे. ते तिथंच मग पुन्हा मग तिथं ते पुरुषोत्तमला पुरुषोत्तमला ते नाटक करायचं ठरलं, मग केलं आम्ही. मग प्राथमिक फेरी झाली, बसवलं, तर आम्हाला काहीच कळत नव्हतं मला. मग तो सांगायचा डायलॉग घेत, हा असं असं म्हणत इथपर्यंत जा, मग तिथं
मग तिथं झालं हे सगळं, हा ते सगळं तोच सांगायचं, तो दिग्दर्शक. कारण मी एक पाठी होत, त्यामुळे माझं पाठांतर लगेच व्हायचं. मग ते प्राथमिक फेरीत केलं, प्राथमिक फेरीत केलं आणि ते नाटक फायनलला गेलं. लक्षात ठेव पहिलं. फायनलला गेल्यानंतर फायनलला गेलं तेव्हा अभिनयाची पारितोषिक मिळालं, त्याच्यात मला एक मिळालं होतं आणि त्याला दिग्दर्शनाचं पारितोषिक. अरे पुरुषोत्तम पहिलं. आणि ना मग तो कॉन्फिडन्स आला, त्याने त्याला कळलं. मग पुढच्या वर्षी परत केलं, परत अभिनयाचं पारितोषिक. त्याच्यानंतर तो, परंतु हे मी करू शकतो हे मला माहितीच नव्हतं. आरसा दाखवला त्यांनी. आता तो आरसा दाखवला म्हण, नाहीतर तुझ्याकडे ते आहे त्याची, तुला ती हनुमानाची गोष्ट माहिती आहे? माहिती काय? ते हनुमान ते नाही का लय शक्ती, मग तुझ्याकडे लय मुतमात करायला लागला, शाप मिळाला, ती शक्ती विसरला, असं नसतं का? ते कुणीतरी आठवण करून देणार किंवा कोणीतरी त्या हा तू केलं, तुला येईल, तू ते त्यांनी केलं. आणि ह्या कलाक्षेत्रातलं म्हणून म्हणलं, जो माझा प्रवास आहे सगळा निस्वार्थपणे. नाही, निस्वार्थ मित्र आहे ना शेठ. कारण गंमत सांगतो, आजकाल मित्रही स्वार्थी. सर ऐका ना सर, आमच्या आयुष्यात आपली सगळ्यात मोठी जर का काही ॲसेट असेल तर ते फक्त मित्र आहेत. वा. चारण्याचं कुणाशी कुणाला काही घेणं नाही ना देणं नाही, लक्षात ठेव. म्हणजे त्याच्यात तू आता जसं म्हणाला तसं की तो तर मी जन्मापासून आहे, मग थोडं मोठं झालो. अजून आमच्या चाळीतला मित्र परिवार आहे खूप सारा. म्हणजे बाळ्या आहे, सचे आहे, गाणे आहे, आमचा बिट्टे आहे, आमची सगळी ही ती चाळीतली योग्या बिग्या वाशा, ती सगळी आमच्या चाळीतली आमचा मित्र परिवार. मग कॉलेजला गेलो तसा मग आमल्या, तर सूर्या, सच्या, अजया बिजा, लांगोरे, ही सगळी नंतरची हे ग्रुप. तो प्रलोभन आहे, हा ग्रुप झाला. अण्णा ह्याच्यातच तेव्हा, म्हणजे आम्ही ज्या वेळेला पौड फाट्याला राहायचो, जेव्हा अण्णा तिकडे राहायला आला ना रामबागला, तर तेव्हा क्रिकेटच्या मॅचेस व्हायच्या. अरे आपण नाही का रबरी खेळायचो. हा, आमचा कॅप्टन 4 रुपये 5 रुपये 3 रुपये आमचा कॅप्टन तरडे. मग क्रिकेटच्या मॅच LIC कॉलनीत, तिथे अण्णा तिथं राहायचं रामकृपाला, तिथं मग त्या मॅचेस व्हायच्या. मग तिथनं ती मैत्री. आणि मग ते नंतर मग कालांतराने मग अण्णा कोल्हापूरला गेला परत, मग थोडी तिथेही भेट. मग तिथनं आला कॉलेज करून, नंतर स्पोर्ट्स ऍडमिशन म्हणून व्यायामला कुस्तीसाठी, कारण अण्णा नॅशनल प्लेअर आहे कुस्तीचा. तरुणींनी पण तालीम केलेली, मी पण थोडाफार तालमीत त्याच्यावर जायचो, व्यायाम आपला रोज. तर मग ही अशी मैत्री सगळी आमची. आता तू म्हणाला तसंच आहे ना, की आज तोही राजकारणात काम करत होता, पण एका सर्टन लिमिटला त्यांनी त्यातनं बाजूला पडला, तो अभिनेता झाला. अण्णा मारेला, तो नेता झाला. आज अण्णा ते त्याच्या स्टेटसला आहे, तरडेच्या स्टेटसला. आणि आमचं काहीही स्टेटस नसताना आपलं स्टेटस निर्माण करायचं पण श्रेय त्याला जातं. नाही तर पिट्या म्हणजे ऍव्हरेज दिग्या रोज 3 भांडणं करायचं. हा मला भारी वाटायचं ते, मला लय मजा वाटायची भांडणं बिंडणं करायला. पण मला सिनेमात तू तसं वाटतो. नाही खरं, ते सगळे जुने ओळखतात, त्यांना माहिती. सगळे कॉलेजचे जे किशोर बिशोर, तू सगळे आमचे सहकारी आहेत, शिंदे बिंदे, आम्ही सगळे कॉलेजमेट आहे. माझ्यामुळे ना खूप त्रास झालाय तरडेंना लहानपणापासून. म्हणजे तेवढं मोठं, आता बघ शेवटी तो ऐक ना, तो माझा, हे बघ लक्षात घे, तो मित्र आहे का फक्त, तर नाहीये. तो आपला मोठा भाऊ आहे. त्याच्यामुळे आम्ही जी काही पाप करणार ती कोणावर येतात? लहान भावाने केलं की कोणावर येतात? ते तुझ्या सांगा त्या भावाला, नाही तर त्याला, ते सगळी त्याच्याकडे जायची. मी हाणायचं की तू त्याच्याकडे. अण्णांपर्यंत गेलेत का तुझ्या? एखाद दुसऱ्या अण्णा तेव्हापर्यंत त्या कनेक्शन मध्ये नव्हता. अण्णा आपले सोफिस्टिकेटेड, अण्णा ह्या सगळ्या भानगडीत पडायचे. त्यामुळे माझं तसं होतं. त्यामुळे तो आमचा एक एक्या म्हणून आहे जावळकर, हात धरले ह्यांना सगळे. मी भांडणं केली कॉलेजला की सगळे त्यांच्याकडे जायचे. लय त्रास झालाय माझ्यामुळे भाऊ यांना तिकडं. असं तेव्हा पोलीस चौकीत बिवकीत जाण्याच्या योग आला ना, तर मी लहान होतो, मला कोणीच काय बोलायचं आणि ह्यांनाच मारायचे माझ्याऐवजी. हेच दिसतात भांडणं करणारे, ह्यांनी केलं असेल, हे बारके ह्यांनी नसेल केलं. हा पिट्या भाई आहे नाव नाही, ते त्यांनी कळलं. पण मी म्हटलं ना की ते आपलं हे आहे, म्हणतात ना की तो मित्र भाऊ जे काय आहे ते आहे. म्हणजे आता प्रवीण विठ्ठल दादा हे त्यांच्या क्षेत्रात कर्तृत्वाने एवढे मोठे, आदरणीय केंद्रीय मंत्री, त्याच्या कर्तृत्वावर. पण कधीच तुम्ही ह्या नात्यांचं कधीच गैरवापर नाही केला? काही संबंध नाही. कुठला व्यवहार कसा असेल? नाही म्हणजे आता मी प्रश्न नाहीये ना. कन्सर्न कसा असतो दादा, मला विचारायचं कन्सर्न कसा असतो की आता बघ, आम्ही तुझ्यापेक्षा लहान आहोत. आता आम्ही ती पिढी बघतो की बाबा आपल्या ग्रुप मधला एक मुलगा मोठा झाला की तो सगळ्यांसाठी काही ना काहीतरी आर्थिक दृष्ट्याने करत असतो. म्हणजे म्हणतात ना सगळ्यांना घेऊन पुढे जातो. पण तसं तुमच्यात दिसत नाही. ते आमच्या बाबतीत असं झालं. म्हणजे काय आमच्या बाबतीत असं झालं
की स्वकर्तृत्वावरती मोठे होणारे म्हणून तू जसं बोलला तसंच ते त्यांचं आहे. आणि ते कर्तृत्वाने मोठे झाले तर ह्यांनी मला या क्षेत्रात तरडेने मोठं केलं. बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजे तुला पण पाच दिला. हा, पण आता राहिला आर्थिक विषय. तर माझा व्यवसाय स्वतःचा पहिल्यापासून आहे. म्हणजे वडिलांपासून माझा कारखाना आहे जो आजही आहे. पूर्वी तिथं खूप लोक काम करायचे, आता कमी करतात, कारण माझ्या सिनेमाचं काम वाढल्यामुळे ते झालं. त्यामुळे माझा एक अर्थकारणाचा सोर्स होता. प्रवीण स्वतः लेखक असल्या कारणाने तो लिहित गेला सिरियल्स नाही का, मोठ्या मोठ्या 5-5 हजार एपिसोडच्या सिरियल लिहिल्या. सो अर्थकारणाचं गणित त्यांनी बसवलं, त्याचं एक. बरोबर. अण्णा राजकारणामध्ये गेला, समाजकारण करत 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 अण्णा स्टँडिंग, महापौर, आज केंद्रीय मंत्री. सोपं नाहीये. पण आर्थिक दृष्ट्या कोणीच कोणावरती हे नव्हतं, म्हणजे डिपेंड. आता मित्रांचे फेवर एकमेकांमध्ये घेतात का? हो घेतात. कशासाठी घेणार? पण आम्ही मग अण्णा ते आमचा सिनेमा आहे, मग आमचा सिनेमा आला सुपरहिट झाला की त्याचा शो अण्णा घेणार. आज पहिली एकांकिकेमध्ये जेव्हा करंडक मिळाला होता, लक्षात ठेव, त्याच्यानंतर पहिला जाहीर कार्यक्रम सत्काराचा कोणी केला? तो मुरली अण्णांनी केला, मित्र म्हणून. मग ते त्यांनी केलं ना. त्याच्यामुळे लक्षात ठेव, आमच्या तिघांमध्ये असेल किंवा अजून बाकीचे आमचे जे सहकारी आहेत, आमच्यामध्ये जी काय आहे ती मैत्री आहे, निखळ मैत्री आहे. त्याच्यात कुठलाही व्यवहार आजही नाही, कुठंच नाही, कधीच नव्हता. हे विचारायचं का विचारलं माहिती का? मला हेच सांगायचं की ह्याच मोकळ्या गप्पा आहेत, आणि जे आपल्याला विजन्स वाटतात की अरे हे असं घडत असेल आता काय, तर असं नसतं. मैत्री जशी श्रीकृष्णाची आणि सुदामाची आहे, जशी मैत्री अर्जुनाची आणि श्रीकृष्णाची आहे, तशीच ही मैत्री आहे. प्रत्येक माणूस, प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या कर्तृत्वावरती मोठं होतो. फक्त वाट दाखवणारे, मार्ग दाखवणारे प्रवीण दादांसारखे असतात, हा, म्हणजे तू जसं सुदामा, श्रीकृष्ण, अर्जुन बोलला ते, पण ते एवढं म्हणजे ते तर ठीक आहे, मोठी उदाहरणं झाली, पण खरंच आहे ना, मैत्री अशीच वाट असते. मैत्री हीच आहे. मैत्री निस्वार्थ असते. चुकतो तेव्हा ऐका ना, त्या मित्राला कान धरणारा पण पाहिजे. म्हणजे तुझा कान धरलाय का? 100% कोणी? त्यांनीच धरलंय. कान धरण्यावरनं मी तुझ्याकडे येतो, कारण मी कान म्हणजे हातात धरला जावं ह्याच कॅटेगरीचं आहे. कान धरण्यामुळे परत अजून एक छान आता तू महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होता 20 वर्षापासून, मग अचानक भाजप का? अरे यार, आता ती नॉर्मल विचारलं, म्हणजे आताच पाहिलं 6 महिने. भाजप का? आता हा प्रश्न चुकीचा आहे तुझा. नाही, भारतीय जनता पार्टीमध्ये कसं काय, म्हणजे का नाही काय त्याला 20 वर्षापासून तर तू बघ, संघाचा तू स्वयंसेवक आहेसच, तू संघाच्या विचारांवरती चालतो, पण 20 वर्षापासून तू महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत काम करत होता. चित्रपट सेनेचा उपाध्यक्ष होतास. ते तुझं पॉपकॉर्न कमी केले, ते आंदोलन कमी केले, आज आम्ही जो समोसा स्वस्तात खातो हे तुझ्यामुळे. पण ते चालू होतं. मग भारतीय जनता, मग त्याच्यामध्ये आपण त्या विषयात नको झालं, पण एक मध्ये न्यूज खूप वेगळी फ्लॅश आउट झाली, ते सगळं झालं. पण मग त्यानंतर मग हे बघ झालं. आता त्याचे अनेक लोकांना पडलेला प्रश्न आहे. नाही मी विचार अनेक लोकांना पडलेला प्रश्न आहे, तो मी त्या वेळेला मांडलेला आहे. पण मी आजही माननीय राजसाहेबांना प्रचंड मानतो, कारण राजसाहेब आपल्या मनात आहेत. कारण जर कलाकारांसाठी खरंच काही करणारा कोणी असेल, मराठी कलाकारांसाठी, ते आदरणीय तर राजसाहेबांकडनंच होऊ शकतं. आणि मी त्यांचंच बोट धरून कलाकारांना मदत करण्याचा प्रयत्न करत होतो महाराष्ट्रातल्या, जे आजही मी करतोच. मुद्दा ते सोडण्याचा आणि याचा का झाला, तर त्याचं कारण असं आहे की आता मी संघ स्वयंसेवक आहे लहानपणापासून. मी 2य वर्ष शिक्षित आहे संघाचा. हो का? हा. त्याच्यानंतर म्हणजे विस्तारक, त्याच्यानंतर कारसेवक, म्हणजे सगळे. आणि हे मी कधीही कुठे लपवून नव्हतं ठेवलेलं. माझे सोशल मीडिया अकाउंट जर काढून बघशील तर तुला प्रत्येक दसऱ्याला, जेव्हापासून सोशल मीडिया सुरू झाले, तुला प्रत्येक दसऱ्याला माझा संचलनाचा फोटो दिसतो. पाहिले मी. तू बघू शकतो. पाहिले मी. ते काय लपवून नव्हतं ठेवलेलं. बरं, हे त्यांना, माझ्या नेतृत्वालाही माहितीच होतं. मला हा प्रश्न पडला की आज 14 वर्ष तुमच्या सोशल मीडियावरच सांगतोय मी, सोशल मीडियाला सुरू होऊन आता 15 वर्षच झाली, जास्त ॲग्रेसिव्हली. पूर्वी ऑर्कुट होतं आणि हे. मग आत्ता काही महिन्यांपूर्वी तुम्हाला हा प्रश्न का पडला की हा संघ स्वयंसेवक आहे? म्हणजे मी संघ काय सांगतो मित्रा, एक लक्षात ठेव, मला संघाने सांगितलं का त्यावेळेला तू संघाचा आहेस म्हणजे कंपल्सरी भारतीय जनता पार्टीतच काम केलं पाहिजे. संघ असं कधीच कोणाला सांगत नाही. संघाचं म्हणणं हे आहे
की जिथे आपला देव, देश आणि धर्म याचा विचार केला जातो अशा कुठल्याही ठिकाणी तुम्ही काम करत असा, पण ही 3 तत्व तुम्ही पाळा. जे एक तत्व तू टेकडीवरचं जे ते सांगितलं पाळतोच आपण. तर त्यानंतर माननीय तुझ्या दादा कामात दिसतं. म्हणे राजसाहेब शिवसेनेतनं शेवटी इथं आलेले आहे आणि शिवसेना ही ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारं दैनिक, असं सामनाच्या बाबतीत एक लाईन आहे. तसंच हिंदुत्वाचं मानणारी, हिंदुत्व ॲग्रेसिव्हली नेणारी शिवसेना नंतर म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना होती. म्हणजे शेवटी माझी जी विचारधारा आहे ती सेम तिथं होती. प्रश्न हा झाला, काही अंतर्गत राजकारण झालं असेल किंवा काय मला माहिती नाही, की मी संघ स्वयंसेवक असण्याची अडचण काय झाली, जी मला जाहीररित्या तिथं बोलले गेले. आणि मला ते समहाऊ काय झालंय बघ लक्षात मला ठेव. असं वाटतं की दादा ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे मला एक नागरिक म्हणून असं वाटतं की आत्ताचे जे राजकारणातले जे बदल घडतात पास correct त्यामुळे पण आहे. होऊ मग शकतं का त्या माणसाचं? राजकारणाचा घडलेले बदल किंवा म्हणजे आता आपण एकत्र काम करतोय आणि जेव्हा 20 वर्ष चांगलं असतं, पण जेव्हा अचानक सुनामी यायला लागतं तेव्हा माणूस विचार करू शकतो, असं पण असू आहे शकतं ना. राजकारणात आता इतके डेंजर होणारे बदल, त्यामुळे त्यानंतर असलेली इन्सिक्युरिटी, ह्या सगळ्यातनंच कुठेतरी क्रिएट झालेला हा एक प्रॉब्लेम होता. आणि ज्या पद्धतीने मला बोललं गेलं, तर मला वैयक्तिक पिट्या हा तू जर का विचारशील, कोणालाही अख्ख्या पुण्यात, तू कोणालाही विचार, हा अजिबात मानपान पाळणारा नाही. म्हणजे एखाद्याने मला सांगितलं नाही की कार्यक्रम आहे तिथे, ऐक ना, तरीही मी जातो. तू समजा भेटला, अरे कुठं चालला, अरे त्याचा कार्यक्रम आहे. हा का? मी माझ्याबरोबर ऐक ना. अनेक गोष्टी हा का? घडल्या की तू मला एकदा विचारलं होतं की ते हॉटेलचं उद्घाटन होतं. हा मी म्हटलो की दादा ते त्यांचं उद्घाटन आहे तर तुला बोलवलंय, हा चल. तू आला. त्यानंतर मी म्हटलं तू फॅमिलीला घेऊन, तू फॅमिलीला पण निस्वार्थ 1 रुपयाही माझं तेव्हा ते सांगतो. घेतला नाही. आणि तुम्हाला हेही सांगतो, आजकाल लोक पॉडकास्टसाठी पैसे घेतात. आमचा पॉडकास्ट असा आहे की आम्ही कोणाकडून पैसे घेत नाही, कुठलाही पेड नाहीये. पिटू दादा असाच येतो. तेच सांगतो. पण मला आदरणीय राजसाहेबांबद्दलचा खूप जास्त मनापासून अभिमान आहे, जसा तुला आहे हो. की मराठी कलावंतांसाठी आणि कलाकारांसाठी म्हणजे हे मान्यच खूप केलं सुंदर पाहिजे. पद्धतीने या केलंच पाहिजे. ना, या महाराष्ट्रात पण या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. हो 100%. मग मला ह्याच प्रश्नावरती पण यायचंय. मिळून ना, राजसाहेब तू- कलाकार आणि कलासक्त म्हणून कलाकारांच्या पाठीशी असणारे वेगळे, आणि संघटना म्हणून म्हणजे राजकीय म्हणून जी राजकीय बदललेली समीकरणं आहेत ना, तर एक लक्षात ठेवा, 2 गोष्टींचं कुठेतरी गडबड मत नाही, हे सगळं एक झालं. व्यक्ती म्हणून विचारू, हा. एक लहान भाऊ म्हणून हो. विचारू. जेव्हा आपण एखाद्या माणसाबरोबर 20 वर्षापासून काम करतो तर त्याची सावली आपल्यावरती असती, त्याचे तो प्रभाव असतो आपला. प्रभाव असतो, विचार असतात, आणि एक एक अटॅचमेंट, इमोशनल अटॅचमेंट होते. आपण त्यांना पाहतो, त्यांच्याशी बोलतो, त्यांच्या हाताचा स्पर्श होतो, ते कनेक्शन असतात. आता ते सगळंच बंद झाले, त्याचा त्रास होतो. 100% त्रास होतो. का नाही होणार? कारण दिवस रात्र तू ते करत होता. एक लक्षात ठेव, ज्या दिवशी चित्रपट सेनेची जबाबदारी घेतली त्या दिवशीचं त्यांचं वाक्य होतं की काय करणार तू, म्हणजे तुम्हाला काय अपेक्षित आहे सर, म्हणे पुणे मुंबई नाशिक पुरती जी मर्यादित राहिलेली चित्रपट सेना आहे ना, तर उर्वरित महाराष्ट्रात कलाकार नाही आहेत का? नाहीत. मग त्यांच्यासाठी कोण करणार? आमची अपेक्षा अशी की त्यांच्यासाठी तू करावा. आणि मी त्याच नोटवर चाललो. हे बघ, ह्याच्यात जर का चूक असेल ना, तर आजही ते नेमलेले पदाधिकारी येतात. तर जर म्हणलं, मी माननीय अमेय खोपकर असा अध्यक्ष प्रत्येकाला लाभला पाहिजे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी तुला सांगतो, पुणे मुंबई सोड, नाशिक, संभाजीनगर, नगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, उस्मानाबाद, आता धाराशिव, तुझं तुळजापूर, म्हणजे तिथंच, त्याच्यानंतर लातूर, यवतमाळ, अमरावती, जळगाव, मी ज्या वेळेला काम करत होतो दिगू 450च्या प्लस पदाधिकारी नेमलेत मी इतर. आणि तिथले प्रश्न तिथे यायचे आणि स्थानिकाने आपण सोडवण्याचा प्रयत्न केलाय. मी ते काम म्हणून सांगतो, ते मी काम इतकं मनापासून करत होतो तर तू जो प्रश्न विचारलास ना, जेव्हा तू इतकं काम मनापासून करतो आणि ज्या वेळेला तुला कुणी अशा पद्धतीने टोकलं जातं, त्याचाही त्रास होतो ना. शेवटी कुठंतरी आपण त्याला काय म्हणतो, एक सेल्फ रिस्पेक्ट असतो ना प्रत्येकाला. प्रत्येकाचा विचार करण्याची एक स्वतःला अधिकार आहे. म्हणजे जसा तुला हो,
अहो मी सांगतो ना, मी काम करत असताना मी जर का महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे तर मी कुणी माझ्या सहकाऱ्यांनी मला सांगा, मी कधी नाही कोणाला म्हणलं माझी खुर्ची तिथं ठेवा स्टेजवर. बरोबर, मी स्वतः पण माझं पाहिलंय. कुठं हे पाहिजे नाही, मी येऊन पब्लिकमध्ये तर पब्लिकमध्ये, कारण माझी बांधिलकी होती. पण राव माझी बांधिलकी जर का संघटनेबरोबर आहे तशी माझ्या विचारांबद्दल नाहीये का? असू शकते ना प्रत्येकाला. म्हणजे म्हणजे जर मी संघाचा विचार घेऊन पुढे चाललोय तर माझी त्या विचाराशी बांधिलकी आहे ना. आणि आता वयाच्या या स्टेजला शेवटी तुमच्याबरोबर शेवटी काय जातं, आता विचारच जातात. मग मी माझ्या विचारांशी नको का प्रामाणिक राहिलं? ह्याच्यातनं हे सगळं घडलंय, लक्षात ठेव. साहेबांच्या जागी योग्य आहेत, त्यांचं काय म्हणजे ते साहेब आहेत आणि त्यांच्यावर म्हणजे साहेबांच्या बाबतीत वाक्य मी सांगेन ना, तुझे आता डोळे पाणवले. अरे यार मोठा विषय. साहेबांचं गणित तुला सांगतो, साहेबांनी एखाद्याचा अपमान करण्यात पण सन्मान आहे. आहेच, ते कोणाचाही अपमान नाही करत, त्यांच्यावरती प्रेम असतं. कोणाचाही अपमान नाही करत. त्यांनी अपमान करावा असं लोकांना वाटतं. जसं बघ कॉमेडीच्या ह्याच्यामध्ये माझ्यावर पंच टाकावा आणि मी हे व्हावं, तसं त्यांनी अपमान करावा असं वाटतं, लक्षात ठेव. म्हणून मी ते पॉझिटिव्हली घेतलं. परत तू भेटण्याचा प्रयत्न केला नाही? प्रयत्न काय समावून नाही आलं, पण कधीतरी भेटीन, बोलेन. पण आता काय, शेवटी मी आता एक ऍट द एंड ऑफ द डे असं ठरवलं की शेवटी किती केलं तरी आपण आपल्या देव, देश आणि धर्माचं काहीतरी देणं लागतो. थोडं आपल्या विचारांबरोबर राहू. 20 वर्ष म्हणून ते भाजपात आला. पण तू भाजपात आलास ही चांगली. भारतीय जनता पार्टीत तू छान पद्धतीने आता तुझ्या बरोबर अनेक कार्यकर्ते, तुझे बंधू आले, कार्यकर्ते मित्र बंधू आले सगळे तुझे, आणि तुम्ही आता त्याच्यात विलीन झाला. पण ते झाल्यानंतर आत्ताच्या पुणे महानगरपालिकेत तू नगरसेवकासाठी स्वतःचं नावही नोंदवलं. म्हणजे तुला राजकीय अपेक्षा आहेत? आहे ना, 100%. पण आज नाही, लगेच गरम भात खायची मलाही सवय नाहीये, ऐक ना. पण राजकीय मला एक कारण नसावी. 6 महिने म्हणजे तू एक पक्ष सोडतोस, त्यानंतर भारतीय जनता पार्टी गल्लत होती. गल्लत नाही करत मी. पक्ष त्या तुझ्या तुमचे जे काही विचार असतील, प्रत्येकाला प्रत्येकाचा विचार करायचा आहे, ह्या मोकळ्या गप्पा आहेत बाबा. त्यानंतर तू संघाचं काम आत्ताही करतोयस, लहानपणापासून करतोय. मग तू भारतीय जनता पार्टीत येतोस. भारतीय जनता पार्टीमध्ये तुझं स्वागत होतं आणि त्यानंतर बरोबर 3-4 महिन्यानंतर लगेच निवडणूक लागते आणि आम्ही सगळीकडे वाचतो की तुझा फॉर्म बघतो की तू नगरसेवक. इच्छा व्यक्त केली फक्त. कोणी तुला कारण काय काही नाही बोल. इच्छा व्यक्त अशासाठी केली, नाही तर मी तिकडे जर असतो ना तरी इच्छा नाही तर मी निवडणूक लढणारच होतो. हे तू जाहीरपणे सांगतोस पहिल्यांदा? हा, कारण ह्याच्या आधी सांगितलंस कुठे? नाही, मी कुठे बोललो नाही. पण जर तू महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत असता तर तू निवडणूक लढणारच होतो. क्या बात आहे. परंतु इथं आल्यानंतर इथले काही प्रोटोकॉल आहेत, बरोबर आहे ना, इथले काही प्रोटोकॉल आहेत, त्यामुळे त्या पद्धतीने गेलं पाहिजे. माझी राजकीय महत्वाकांक्षा कितीही काही असली तरी शेवटी नियम आणि अटी सगळ्यांना लागू होतात. बरं, त्याच्यात अतिशय उच्च पदस्थ असलेला माझा मित्रच आहे, म्हणजे मी त्यालाही धर्मसंकटात टाकू नव्हतो शकत. म्हणजे पुन्हा तेच म्हणणार मुरली हो, कारण ते टाकू नव्हतो शकत. म्हणजे लोक परत जसं मगाशी बोलला, तू लहानपणीचा विषय सांगितलं, तू भांडणं करायचं आणि प्रवीण दादा, पण तसं मी त्याच्यावर नव्हतो का, नाही तर परत अरे मित्र फेवर दिला. मला ह्या माध्यमातून ही गोष्ट क्लिअर करायची की असं कोणी कोणाला फेवर देत नाही. फेवर दिला ही बात लक्षात ठेव. नाही रे, तो स्वकर्तृत्वावर मोठा झालेला माणूस आहे आणि माझ्या सारख्यासाठी एवढं छोट्यासाठी बोलून त्याच्यावर कोणी जर का बोट उचलणार असेल तर ते मला मित्र म्हणून कधीच नाही चालणार. बरोबर. म्हणून मी फक्त इच्छा व्यक्त केली, लक्षात ठेव. पण इच्छा व्यक्त करण्यात गैर काहीच नाहीये, कारण शेवटी राजकारणात जेव्हा तुम्ही काम करता तर प्रत्येकाची एक महत्वाकांक्षा असते की ठीक आहे, आज नाही, कदाचित पुढे कदाचित होईल पूर्ण, असं अपेक्षा धरू. परंतु आज नाही वाटलं मला. आणि तिथल्या काही म्हणणं ना की मला पण गरम भात खायची सवय नाही, काही नियम अटी आहेत, त्या सिस्टीम मध्ये आपण बसून पर्यायाने झालं पाहिजे. येणाऱ्या काळात आता तू भारतीय जनता पार्टीमध्ये जे तू आधीच्या पक्षामध्ये काम करत होतास, 20 वर्ष देखील तू काम केलंस, अनेक कलाकारांची तू समस्या सोडवल्या, 5,000 प्रयत्न केला, 2,000 रुपये. मला अजून आठवतं एकदा मी तुझ्याकडे भेटायला आलो होतो तेव्हा एक कलाकार मोठमोठ्याने ओरडत होता, अहो माझे त्यांनी 2,000 रुपये दिले. तू 2,000साठी अख्खे 4-5 तास घातले, नंतर तू त्याकडे गेला 2,000 रुपयासाठी 350 रुपये पण दिले लोकांचे घेऊन. आता तुझं काय विजन आहे नेक्स्ट? आता तुझे सिनेमे खूप छान चाललेत, तुझं खूप छान मला आता तू माझं व्हिजन म्हणशील ना, तुला काय करायचं आता? मला आता कलाकार म्हणून आहे ना, म्हणजे माझ्या भोवतीचं सगळं कलाकार म्हणून
हे राहण्यात जास्त आता इंटरेस्ट आहे. पण तू पक्षात पण आहेस. आहे ना मग, पण संघटनेच्या अनुषंगाने जी काही जबाबदारी माझ्या योग्य असेल, जी मिळेल तुला पुढे, ती मी त्या पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. बरं, म्हणजे मी ज्याच्यात काम करत होतो ते कलाक्षेत्र असेल असं काही नाहीये, पण कलाक्षेत्रातल्या तर 100% अडचणी सोडवण्याचा प्रयत्न तर मी माझ्या पद्धतीने करतो. आता त्याला कदाचित मोठं पाठबळ मिळालं तर जास्त ॲग्रेसिव्हली मी सोडवू शकीन असं मला वाटतं. पण एक आत्ता तरी म्हणजे तू म्हणशील ना, तर एक पदाधिकाऱ्यापेक्षा एक मी आता त्या कुटुंबाचा एक भाग आहे. त्या भाग म्हणून राहणं आणि एक कलाकार म्हणून स्वतःची रेख मोठी करणं आता मला याच्यात जास्त इंटरेस्ट आहे. हे सगळं करत असताना मी तुला तुझ्या नावाचा पूर्ण अर्थ सांगितला जो तुला कधीच माहिती नाही नाही. मला नव्हतं माहिती. मला तर वाटतं तू मस्करी करतोस. नाही आता तुला मी मागच एक कोट होतं कोट मला वाचायचं आहे. कोट वाचायचं नाहीये ते मैत्रीच्या बाबतीत आहे. तुला सांगतो मी, तो कोट नाहीये पण ती एक लाईन आहे, म्हणजे तू ती कुठंतरी ह्याच्यावर आली आहे. हे बघ, हे बघ, हे तू ऐकू शकतो. एक साल में 50 दोस्त बनाना बड़ी बात नहीं है, बड़ी बात है 50 साल तक एक ही से दोस्ती निभाना. वा, क्या बात. बस हे महत्वाचं आहे. आमच्या शोचा एक टास्क आहे जो इकडे सगळ्यांना करावा लागतो. खूप छान टास्क आहे पिटू दादा, आणि ती संधी परत कधी कोणाला मिळत नाही. तर असं समज ही संधी खूप दुर्मिळ आहे, त्या संधीसारखी संधी नाही असं म्हटलं तर. हा फोन आहे तुझ्याकडे, छान फोन आहे. हा फोन आहे, या फोनमध्ये कुठलंही नेटवर्क नाहीये, या फोनमध्ये कुठलंही सिम कार्ड नाहीये. हा फोन तुला आम्ही सुपूर्त करणार आहे आणि तुला ज्यांना हवा त्यांना तू फोन करून त्यांच्याशी बोलू शकतो. ही संधी परत मिळणार नाही. मला माहिती तू कोणाला फोन लावलाय, बघू, मी माझ्या आतल्यात गेस केलंय, पण मला माहिती हा फोन कोणाला लावणार आहे असं मला वाटतंय. पण हा फोन तुझ्या सुपूर्त करून आणि संधी मिळणार नाही, तो प्लीज तुला फोन लावायचा आहे. मला माहिती तू कोणाला लावणार आहे. नाही, तुला माहिती आहे ते स्वाभाविक आहे, त्यांनाच लावणार मी. पण आता दोघेही तिथंच आहेत एका ठिकाणीच, त्यामुळे मला एकत्रितरित्या त्या दोघांशी बोलायला आवडेल. तू कानाला लावून बोलू शकतो. त्यामुळे हा फोन मी आमची आजी आणि माझ्या आईला लावीन, कारण दोघी आता एकच ठिकाणी असतील. होपफुली त्यांचं तिथं चांगलं असेल दोघींचं आता. त्यामुळे आता फोन लावायचा, आता म्हणजे काय बोलू त्यांच्याशी. काय आहे, इथे एक जण आमच्याकडे आले होते, ते म्हटले ती वरून खाली फोन लावायची सुविधा नाही, खालून वरती फोन लावतायत. ते तर झालंच. आता काय असं मला आहे ना आता. आई, पिंट्या बोल. काय करतेस? नाही, असंच बोलायचं होतं. आहे का आजूबाजूला कुठं? तुला दिसली का, भेटली का कधी? नाही, दोघींशी बोलायचं राहिलं खरं तर. म्हणजे ज्या वेळेला तू गेली तेव्हाची परिस्थिती फारच भयानक होती, आणि त्या परिस्थितीत तू गेलीस, तुझी तब्येत, आपली घरातली त्यावेळेची हे, तर मला आजही मनाला लागून राहिले. आणि तिचं पण बघायचं राहून गेलं, जे म्हणजे तिचं एक स्वप्न होतं की दादाचं घर बीर ते काय. पण तुला एवढंच सांगायला फोन केलाय की तू जसा वाढवलंस लहानपणापासून आणि जे केलंस सगळ्यापर्यंत, मी अजूनही तसाच आहे. आता मला काही थोडीशी 2-4 लोक पण ओळखतात, जसे पूर्वी तुला खूप लोक ओळखायची. म्हणजे पौड फाट्यावरनं जाताना असा माणूसच असायचा नाही की जो तुला हात करून जायचा नाही. तर मला आता ओळखतात लोक. पण तू जेव्हा गेली त्यावेळेला त्या परिस्थितीत नव्हतं, मला काहीच करता येत नव्हतं, इतका हेल्पलेस होतो. पण तू भारीच असशील तिथं, काय तिथेही बॉसच असशील.
तिथे मला आता समजून घ्या, आता एकमेकींना जमलं तर वरती काय ते काय सासू सुनत चालतं. तिलाही सांग म्हणा घरबीर सगळं झालंय. हा ठेवतो, हा ठेव. अशा अनेक गोष्टी असतात की ज्या राहून जातात. आमच्या या पॉडकास्टमध्ये पहिल्यांदा कोणीतरी स्वतःच्या आजीबद्दल इतकं बोललंय. आईंना फोन लावला, आजीला फोन लावला. मी या माध्यमातून आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करतो की आपल्या आजी आजोबांना, आपल्या आई वडिलांना खूप प्रेम द्या, जसा पिट्या भाई देतो. त्यांना जपा. जरी त्यांचं वय वाढत चाललं असेल आणि तुम्हाला वाटतंय की ते आता लहान होत आहेत, तर हो, तुम्ही जेव्हा लहान होता तेव्हा त्यांनी ॲडजस्ट करून घेतलं होतं. तुम्ही त्यांना ॲडजस्ट नका करू, तुम्ही त्यांना प्रेम द्या. 100%. पिट्या दादा, 100%. जाता जाता येणाऱ्या पुढच्या जे कलाकार आहेत, तू पाणी घे. नाही ठीक आहे. मला मी स्पीच अरे नाही ते झालं आता. आमचे खूप सारे श्रोते, तुला कसं वाटलं दादा आज मोकळ्या गप्पात येऊन? नाही मला आजीशी बोलून लय भारी वाटले. वा, बाकीच्या गप्पा ठीक आहे, ते रोज मारतो आपण. पण तुला बरं वाटलं? हा, कारण काय त्याच्या आईला आपल्याकडनं राहून गेल्यात गोष्टी, आता त्या काय परत येणार नाही. आपण म्हणतो ना की तसं आहे, म्हणून म्हणजे या आता ह्याच्यातनं तू जसं आजी आजोबांचं बोलला ना, तर एवढंच जाता जाता सांगतो, माणूस हाय तोवर त्याची किंमत करा, गेला की सगळं शून्य आहे. त्याच्यानंतर त्याची काही राहत नाही, कुणी काही ठेवत नाही. म्हणजे मी काही वेगळा नाही आहे, त्यामुळे मलाही तोच नियम लागू पडतो. म्हणजे आज आई वडील, आजी आजोबा, काका काकू, मामा मामी, मावसा मावशी जे कोणी असतील तर त्यांचा रिस्पेक्ट ठेवा. कारण तुम्ही हेच तुमच्या पुढच्या पिढीला देणार आहात. तुम्हीच जर नाही ठेवलं तर ती पुढची जनरेशन अजून लांब जाईल. त्यामुळे आहे माणूस तोवर किंमत करा, नाहीतर शेवटी ते आहेच की परत भारत आंबे जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील काय. तसंच ते काय नंतर काही राहत नाही, कुणासाठी काही थांबत नाही. आज ते गेले नंतर आमचं काही थांबलं का नाही. पण माणूस मग बॅक ऑफ द माइंड तो विचार सातत्याने करत राहतो. जसं माझ्याकडे की त्याला आपलं काही राहून गेलं, काही गोष्टी आईसाठी करायच्या काय ते झालं गेलं. त्यामुळे रिलेशनची व्हॅल्यू करा, बस एवढंच सांगेन. मग ते रिलेशन फक्त आई वडील आजी आजोबा नाही, मैत्रीचं पण आहे. मित्रांची व्हॅल्यू करा, एकमेकांची व्हॅल्यू करा, मैत्री जपा. बस आता एवढं जाताना एवढं बस झालं, आता लय झालं ज्ञान दिन. त्याच्यापेक्षा नाही देऊ शकत. आम्ही बाय नाही म्हणतो, कारण आता ह्यानंतरच्या कॅमेऱ्याच्या पलीकडच्या आमच्या गप्पा खूप चालू आहेत. दुपारचे 12 वाजले, सगळ्यांनी जेवण करून घ्या. आपण परत एकदा लवकरच तुमच्या लाडक्या पिट्या बाईंबरोबर आपण नक्की अजून मोकळ्या गप्पा मारू. आणि त्यांची येणारे जे प्रोजेक्ट्स आहेत आणि त्यांच्याबद्दलची आम्ही खूप छान डॉक्युमेंटरी बनवली आहे मोकळ्या गप्पाकडून, तर ती ह्या इंटरव्ह्यू नंतर अटॅच्ड आहे. नक्की पहा. हर हर महादेव. नमो पार्वती पतये. हर हर महादेव. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम.